नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादि रोगान सततानुषक्तान अशेषकाय येषान औत्सुक्य मोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. वाग्भट वाचन करत असताना आपला पहिला अध्याय पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. सो दुसऱ्या अध्यायामध्ये आपले काही श्लोक झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये व्यायामाच्या संदर्भामध्ये आपण बघत होतो. त्याच्यामध्ये लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्निर्मेधसक्षयः विभक्त घनगात्रत्वम व्यायामाद उपजायते वातपित्तामयी बालो वृद्धो जीर्णी च तन्त्यजेत अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः शीतकाले वसन्ते च मंदमेव ततोन्यदा तं कृत्वानुसुखं देहं मर्दयेच्च समन्ततः वातपित्तामयी बालो वृद्धो अजीर्णी च तन्त्यजेत. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. त्याच्यानंतरचा श्लोक असा आहे की अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः शीतकाले वसन्ते च मंदमेव ततो अन्यदा. अर्धशक्त्या निषेव्यस्तु, निषेव्य म्हणजे सेवन करावं. बलिभिः स्निग्धभोजिभिः, बलवान आणि स्निग्ध भोजन घेणाऱ्या लोकांनी किती व्यायाम सेवन करावा? तर अर्धशक्त्या व्यायाम सेवन करावा. आणखीन काय? तर शीतकाले वसंतेच्या, शीतकाळी आणि वसंत ऋतूमध्ये काय करावं? तर अर्धशक्त्या निषेव्यस्तु म्हणजे शक्तीच्या अर्धशक्ती व्यायाम करावा. मंदमेव ततोन्यदा म्हणजे मंद अग्नी असताना आणि इतर ऋतूंमध्ये, अन्यदा म्हणजे इतर ऋतूंमध्ये त्याच्याही पेक्षा कमी व्यायाम करावा. आता संपूर्ण अर्थ कसा होतो? बलिभिः स्निग्धभोजिभिः शीतकाले वसन्ते च अर्धशक्त्या निषेव्यः तू मंदमेव ततो अन्यदा. आता इथे कसं आहे ना की बलवान लोकांनी, स्निग्ध जेवण घेणाऱ्या लोकांनी शीतकालामध्ये, शीतकाल म्हणजे जे विसर्गकाल आपले सांगितलेले आहेत, हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू त्याच्यामध्ये, आणि वसंतामध्ये अर्धशक्ती व्यायाम करावा. आता अर्धशक्ती व्यायाम म्हणजे काय? तर ज्या व्यायाम केल्यानंतर ज्या वेळेपर्यंत आपल्याला थोडासा श्वास वाढायला सुरुवात होतोय किंवा कपाळावरती घाम येतोय, ही लक्षणं जी आहेत ना ती अर्धशक्ती व्यायामाची समजायला पाहिजेत. त्याही पेक्षा जास्त व्यायाम होत असेल आणि अगदी धाप लागली तर तो जो आहे ना तर शक्तीच्या पेक्षा म्हणजे अर्धशक्तीपेक्षा तो जास्त व्यायाम समजायला पाहिजे. मग एवढा अशा पद्धतीचा व्यायाम का करायचा? अर्धशक्ती का करायचा? तर त्याच्यामध्ये महत्व असं आहे की ज्या वेळेला आपल्या हृदयाचे स्पंदन वाढायला लागतात आणि ज्या वेळेला श्वासाची गती वाढायला लागते, तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना तर त्या महत्वाच्या राहतात ज्या ज्या वेळेला आपण व्यायामाचा विचार करतो त्या दृष्टीने. म्हणजेच काय? तर हृदयाची गती जी आहे ना ती एकसारखी असायला हवी आणि म्हणून थोड्याशा नॉर्मल गतीपेक्षा गती वाढलेली असणं आणि ती मेंटेन राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये ठोके पडतायत, अगदी घशामध्ये ठोके जाणवतायत, इथपर्यंत व्यायाम केला ना तर ते त्रासदायक होऊ शकतं आणि म्हणूनच अर्धशक्त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः असं सांगितलंय. मग हे अर्धशक्ती व्यायाम कसा म्हणजे केवढा हे आपल्याला कळलं. आणि हा अर्धशक्ती व्यायाम कुणी कुणी करायचा? तर त्याच्यामध्ये बलवान लोकांनी आणि बलवान म्हणजे ज्याची ताकद चांगली आहे, बलम व्यायाम शक्त्या असं म्हटलंय, तर बलवान लोकांनी अर्धशक्ती व्यायाम करावा. आणि स्निग्ध भोजिभी म्हणजे नित्य खाण्यामध्ये स्निग्धता असणाऱ्या लोकांनी जो भोजन करायचा आहे तर तो स्निग्ध भोजन करणाऱ्या लोकांनी व्यायाम जो करायचा तो अर्धशक्ती ते करू शकतात. आणखीन कधी? तर शीतकाले आणि वसंत, त्याच्यामध्ये वसंत, त्याच्यानंतर शिशिर आणि हेमंत ह्या 3 ऋतूंमध्ये उत्तम पद्धतीनं व्यायाम करावा असं आलेलं आहे. तर हे
की व्यायाम करत असताना हे 3 ऋतू का कन्सिडर केले गेले असावेत? तर त्याच्यामध्ये बल कसं आहे त्या रुग्णाचं ही गोष्ट जास्त महत्त्वाची राहते. वर्षा, शरद, हेमंत, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे हे 6 ऋतू आहेत. त्याच्यापैकी ह्या ऋतूंमध्ये बल चांगलं असतं लोकांचं आणि त्या दृष्टीने म्हणून अर्धशक्ती व्यायाम करावा. आणि अर्धशक्ती व्यायाम करत असताना मात्र इतरांनी इतर ऋतूंमध्ये अगदी अल्प व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे कसं? तर अर्धशक्तीपेक्षा सुद्धा कमी म्हणजे ज्याला आपण विशेष करून फक्त चालण्याचा व्यायाम म्हणूयात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये योगासनांसारखा व्यायाम की ज्याच्यामध्ये श्वासाची गती फारशी वाढत नाही, रादर कंट्रोल केली जाते. तर हे जे व्यायाम आहेत ना, ते सर्व इतर ऋतूंमध्ये आणि प्रामुख्याने ज्यांचं बल कमी आहे अशा लोकांनी अर्धशक्तीपेक्षा सुद्धा कमी मंदमेव मंद ह्याचा अर्थ अर्धशक्तीपेक्षा मंद म्हणजे अर्धशक्तीपेक्षा कमी असा व्यायाम करावा. अन्यथा म्हणजे इतर लोकांनी. म्हणजे कुठल्या इतर लोकांनी? तर बलवान लोकांनी अर्धशक्ती करावा, तर कमी बलवान लोकांनी अर्धशक्तीपेक्षा मंद व्यायाम करावा. स्निग्धभोजी लोकांनी अर्धशक्ती व्यायाम करावा, तर स्निग्ध न भोजन जे करतात म्हणजेच वृक्ष भोजन जे करतात, तर त्यांनी अर्धशक्तीपेक्षा मंद कमीच व्यायाम करावा. उष्ण काल असताना कमी व्यायाम करावा आणि वसंत आणि शीतकाल हे सोडून इतर जे काल आहेत त्याच्यामध्ये व्यायाम जो आहे तो कमी करायचा आहे. सो ह्या अर्थाने हा व्यायाम किती आणि कधी करावा हे सांगितलेलं आहे. आणि काय करावं की व्यायाम झाल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक गोष्टीला पश्चात्कर्म सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्या दृष्टीने तं कृत्वा अनुसुखम देहम मर्दयेच्च समंततः. तं कृत्वा तं म्हणजे व्यायामम कृत्वा व्यायाम केल्यानंतर अनुसुखम मर्दयेच्च किम मर्दयेत देहम मर्दयेत म्हणजे जसं अंगाला बरं वाटेल या पद्धतीनं देहाचं मर्दन करून घ्यावं. मग कुठे कुठे मर्दन करून घ्यावं तर समंततः संपूर्ण शरीराला मर्दन करून घ्यावं. तं कृत्वा अनुसुखं देहं मर्दयेच्च समंततः. तं कृत्वा व्यायामं कृत्वा व्यायाम केल्यानंतर काय करावं? देहम अनुसुखम समंततः मर्दयेच्च संपूर्ण देहाला मर्दन करून घ्यावं आणि ते कसं तर जसं सुखकर होईल तेवढ्या पद्धतीनं म्हणजेच काय तर काही वेळेला आपण बघतो की अगदी पैलवान वगैरे जे असतात ते ते गदा वगैरे ते सगळं फिरवून झालं की त्याच्यानंतर असे मस्त बसलेले असतात आणि 2-2, 3-3 लोक त्यांना मर्दन करत असतात. तर ह्या पद्धतीनं जेवढं सुखकर होईल तेवढं मर्दन करून घ्यावं. हे मर्दन का करून घ्यायचं आहे? तर वाताचं शमन करण्यासाठी म्हणून हे मर्दन महत्वाचं आहे आणि म्हणून हे वाताच्या शमनार्थ मर्दन करायचं आहे. ज्या वेळेला आपण बघतोय की वात आणि पित्त हे दोन्ही व्यायामाने वाढत असतात आणि म्हणूनच तो ते वाढलेलं जे वात आहे तर तो कमी करण्याच्या दृष्टीने देहाला मर्दन करून घ्यायचं आहे. अदरवाईज म्हणजे अतिव्यायामाने काय काय गोष्टी होतात तर तृष्णा क्षयः प्रथमतः रक्तपित्तं श्रमक्लमः अतिव्यायामतः कासो ज्वरश्चर्दिश्च जायते. तृष्णा क्षय प्रथमक याच्यामध्ये काय काय आहे तर तहान जास्त प्रमाणामध्ये लागते कशाने तर अतिव्यायामतः अतिशय जास्त प्रमाणामध्ये व्यायाम केला अतिव्यायामतः जायते अतिव्यायामतः किम किम जायते अतिव्यायामतः तृष्णा क्षयः प्रथमकः रक्तपित्तम श्रमः क्लमः कासः ज्वरः छर्दीः च जायते असा अन्वय झाला त्याचा म्हणजेच काय तर अतिव्यायामामुळे काय काय होतं तर तहान खूप जास्त प्रमाणामध्ये लागते तहान हा सुद्धा एक व्याधी सांगितलेला आहे आणि स्वभावज व्याधी जे आहेत ना त्याच्यामध्ये तहान आणि जरा हे 2 व्याधी आलेले असतात आणि म्हणून तहान ह्या व्याधीचा आपण विशेष करून विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर क्षय हा याचाच अर्थ राजयक्ष्मा किंवा धातुक्षय या अर्थाने आपण घेऊ शकतो. सो जर शक्तीपेक्षा जास्त व्यायाम केला गेला तर काय होणार आहे तर राजयक्ष्म्यासारखी संप्राप्ती शरीरामध्ये घडणार आहे. तर राजयक्ष्म्याची संप्राप्ती आपण ज्या ज्या वेळेला बघतो ना तर त्याच्यामध्ये वृक्ष अन्न किंवा अविधिवत भोजन ह्या गोष्टी येतात आणि त्याच्याच बरोबर साहस हे एक महत्वाचं कारण येतं साहसम. सो हे साहस म्हणजे काय अचानक एकदम व्यायाम चालू करून खूप जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं ह्याला आपण साहस असं म्हणतो.
म्हणजेच काय समजा एक उदाहरणार्थ आपण मॅरेथॉन पकडूया. तर ज्या वेळेला मॅरेथॉन धावणार आहे ना, तर पहिल्यांदा 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर असं करत हळू-हळू शनैही-शनैही याप्रमाणे हा व्यायाम वाढवायचा आहे. परंतु आता समजा महिन्यावरच आहे आणि मला फुल मॅरेथॉन एकदम करायचं आहे. मग त्याच्यामध्ये एकदम 40 किलोमीटर, मग रोजचे एकदम 8-10 किलोमीटर वाढवायचे. अशा पद्धतीनं जर व्यायाम केला ना, तर तो शरीराला साध्य नाहीये आणि म्हणूनच काय व्हायला लागतं, तर तिथे विशेष करून क्षय किंवा धातुक्षयाच्या संप्राप्त्या घडतात आणि राजक्षम्यामध्ये त्याची परिणती होण्याची शक्यता असते. आणि म्हणून व्यायाम जो आहे, तो अतिव्यायाम केल्यानंतर राजक्षम्यामध्ये त्याची परिणती होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे प्रतमकः. तमकः म्हणजे तमोदर्शन या अर्थाने आलंय. तमोदर्शन हे एकतर मज्जामध्ये येतं, म्हणजे मज्जादुष्टीच्या लक्षणांमध्ये येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पित्त वाढलेलं असतं, त्याही वेळेला प्रतमक म्हणजे तमोदर्शन हे लक्षण येतं. सो कोणत्याही वेळेला जेव्हा-जेव्हा व्यायाम होतो, त्यावेळेला वात आणि पित्त वाढणार आहेत, बरोबर? सो ज्या वेळेला पित्त वाढणार आहे, त्यावेळेला तमोदर्शन हे लक्षण येऊ शकतं आणि त्याच्या बरोबरीनं मज्जादुष्टीने हे लक्षण येतं आणि मज्जादुष्टीची जी कारणं आहेत ना, त्याच्यामध्ये अस्नामती विघट्टनात असं आलेलं आहे. म्हणजे व्यायाम करत असताना अस्थीचं विघट्टन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर का झालं, तर मज्जादुष्टी नित्य झाल्यामुळे तिथे प्रतमक हा व्याधी सुद्धा होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच खूप जास्ती वेळेला आपण असं बघतो, की एखादी गोष्ट व्यायाम करत असताना एखादा जो काही व्यायाम करणारा खेळाडू असतो, तर तो ग्राउंडवरती फेंट येऊन पडतो आणि खूप मोठे मिसहॅप्स अशा वेळेला काही वेळेला घडताना आपण बघितलेले आहेत. म्हणजे कधी तर ते टग ऑफ वॉरची एक मध्ये केस झालेली होती, की ते रस्सीखेच असते ना, तर त्याच्यामध्ये. कसं आहे ना, की काही वेळेला कॉलेजमध्ये ह्या ज्या कॉम्पिटिशन्स घेतल्या जातात, तर नित्य खेळतात का हो मुलं कॉलेजमध्ये असताना? तर नाही. आणि मग फक्त डायरेक्ट कॉम्पिटिशनच्या वेळेला संपूर्ण जी काही ताकद आहे ना, ती पणाला लावली जाते. पण सवय नाहीये, साधने नाहीये आणि अशा वेळेला जर व्यायाम केला गेला ना, तर प्रतमकासारख्या गोष्टी किंवा इतर मोठ्या गोष्टी, मोठ्या संप्राप्त्या त्याच्यामध्ये घडत असतात आणि म्हणूनच मिसहॅप्स होण्याची शक्यता असते आणि म्हणून व्यायाम करत असताना व्यायामश्च शनैः शनैः असं म्हटलेलं आहे. एक श्लोक आहे, तो पूर्ण तुम्ही शोधून काढायचा आहे. यथा सिंहो गजो व्याघ्र भवेश वश्य शनैः शनैः अशी पहिली ओळ आहे आणि दुसरी ओळ त्याचे व्यायामश्च शनैः शनैः असं आहे. प्राणायाम त्याच्यानंतर व्यायाम या दोन्ही गोष्टी करत असताना सावकाश हळू-हळू या गोष्टी करायला पाहिजेत. सो ह्या पद्धतीनं नाही केला तर मग हे अतिव्यायामाने होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दिसतात. सो तृष्णा झालं, क्षय झालं, प्रतमक झालं, त्याच्यानंतर रक्तपित्त. रक्तपित्ताच्या बाबतीमध्ये आपण बघतो, की कारणं किंवा संप्राप्ती जी आहे ना, त्याच्याही मध्ये पित्तप्रधाना कुपिता यथोक्तैर्कोपनैर्मलाः तत्रानिलेन बलिना क्षिप्तम पित्तम हृदि स्थितम धमनिर्दश संप्राप्य व्याप्नुवत् सकलां तनुम्. असं सगळी संप्राप्ती घडत असते. म्हणजे संप्राप्ती कुठून घडतेय? तर पित्तप्रधाना कुपिता, बरोबर? सो पित्तप्रधानत्व असताना कुपित दोष होतात तेव्हा आणि व्यायाम केल्यानंतर काय होतंय? तर वात आणि पित्त हे दोन्ही वाढतात. आणि मग त्याच्यामध्ये विशेषत्वाने उन्हामध्ये असताना किंवा ज्याच्यामध्ये पित्त वाढेल असा विशेष करून जर का व्यायाम केला गेला, तर मग विशेष करून रक्तपित्तासारख्या संप्राप्त्या त्याच्यामध्ये घडत असतात. आणि म्हणून आपण बघतो, की काही वेळेला ग्राउंडवरती असताना एम-आयचे वगैरे मोठे अटॅक्स बसतात आणि अगदी यंग एज मधले जे खेळाडू असतात ना, त्यांच्या बाबतीत सुद्धा मिसहॅप्स होऊ शकतात आणि म्हणून रक्तपित्ताच्या संप्राप्तीचा विचार जो आहे, तो इथे महत्त्वाचा राहतो. मग आता इथे तुम्ही एवढं बघितल्यानंतर घाबरल्यासारखं होईल, की अरे मग व्यायाम करावा का नको करावा? आणि व्यायामाचे फायदे तर एवढे सांगतात, मग नक्की काय करायला पाहिजे? तर एकतर शनैः-शनैः योग्य पद्धतीनं व्यायाम करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायामाच्या वेळेला किंवा आजूबाजूला म्हणजे अलीकडे पलीकडच्या वेळेमध्ये जे आपण नित्य खाणं ठेवतो ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काहीतरी थोडासा ब्रेक मिळाला तर जाऊन चिप्स खाल्लेत, लेज खाल्लेत, हे खाल्लेत, ते खाल्लेत अशा जर का गोष्टी केल्या ना, तर तिखट, खारट, आंबट ह्या चवी जास्त शरीरामध्ये गेल्यामुळे पित्त विकृती किंवा पित्त प्रकोप होण्याचा संबंध आहे. आणि म्हणून ज्या वेळेला मधल्या ब्रेकमध्ये खायच्या गोष्टी आहेत ना, तर तिथे साळीच्या लाह्या किंवा लिंबू सरबत अशा काही गोष्टी घ्यायला पाहिजेत, की जे पित्ताचं शमन करेल, वाताचं शमन करेल. ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. सो रक्तपित्तासारख्या संप्राप्त्या तिथे घडणार नाहीत. ह्या गोष्टी तिथे महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच तृष्णा, क्षयः, प्रतमकः, रक्तपित्तम, श्रमः आणि क्लमः. श्रम आणि क्लम ह्या 2 गोष्टी घडतात. श्रम आणि क्लम याची आयुर्वेदीय शब्दकोशामध्ये जी व्याख्या आलेली आहे ना,
तर ती व्याख्या तुम्ही शोधून काढायची आहे होमवर्कसाठी. आजकाल होमवर्क थोडासा थोडा कंटाळा करतायत असं मला जरा वाटतंय. तर त्या दृष्टीने एकदा ते बघा तुम्ही, की होमवर्क तुम्ही करताय. कारण नित्य जर का आपण टचमध्ये राहिलो ना, तर त्या गोष्टी सोप्या आणि सुलभ होत असतात आणि म्हणून अभ्यास स्वतःचा स्वतः जेवढा आपण करू ना, तर तेवढं त्या निमित्ताने 4 गोष्टी इकडच्या-तिकडच्या सुद्धा वाचल्या जात असतात. सो त्या दृष्टीने नित्य आपण अभ्यास करायला पाहिजे, होमवर्क करायला पाहिजे. सो श्रम आणि क्लम ह्या दोघांचे जे आयुर्वेदीय शब्दकोशामध्ये अर्थ आलेले आहेत ते बघून घ्यायचे आहेत. ओके. सो थकवा येणं आणि क्लम ह्याचा सुद्धा अर्थ थकवा येणं. श्रम म्हणजे कसं ना, की त्या क्षणापुरतं म्हणजे त्यावेळेला श्रमश्वास जसा असतो तो वाढणं. तर हे जे आहे तर ते म्हणजे अतिव्यायामामुळे घडतं आणि क्लम म्हणजे काय, की विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा थकवा राहतोय. तर ही गोष्ट ही विशेष करून क्लमामध्ये येते. सो ह्या दृष्टीने तृष्णा, क्षय, प्रतमक, रक्तपित्त, श्रम आणि क्लम अतिव्यायामतः. आणखीन काय-काय होतं म्हणजे असाच अतिव्यायाम जर कंटिन्यूअस चालू ठेवला पुढे तर काय घडणार आहे? कासहा, ज्वरहा, छर्दीही च. कास होऊ शकतो, ज्वर होऊ शकतो आणि छर्दी ह्या गोष्टी याच्यामध्ये घडत असतात. सो कास, ज्वर आणि छर्दी हे आपण जेव्हा बघतोय ना, तर त्याच्यामध्ये कास ही जी गोष्ट आहे ती सुद्धा कशामुळे घडत आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की कास होत असताना त्याचा संबंध जो आहे तो विकृत वाताशी किंवा वाताची गती जर विकृती झाली तर त्याच्यामध्ये कास उत्पन्न होतो. तत्राधो विहतो नीलः अशी संप्राप्ती बरोबर. सो त्याच्यामुळं कासाचा संबंध जो आहे तर तो वाताच्या गतीच्या विकृतीशी राहतो. त्याच्यानंतर ज्वर कसा काय असा विचार तुम्ही कराल, की आता हे सगळं झालं. तर ज्वराची जी इतर अनेक कारणं आहेत ना, तर त्याच्यामध्ये एक तर संप्राप्ती जी आहे ती जशी आमाशया बहिर्वासन निरस्यच ह्या पद्धतीने सगळी संप्राप्ती घडते. आणि तसं होत असताना धातू क्षयातनं सुद्धा एक ज्वर उत्पन्न होतोय. तर त्या पद्धतीचा ज्वर इथे कदाचित अपेक्षित असावा. आणि छर्दिश्च जायते असं म्हटलेलं आहे. तर छर्दी कशी काय? तर वातात, पित्तात ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जी छर्दी होते, तर त्याच्याप्रमाणे वातज छर्दी आणि पित्तज छर्दी ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, तर त्या ह्या छर्दीशी संबंधित असू शकतात. सो ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे, की तृष्णा, क्षय, प्रतमको, रक्तपित्तम, श्रमक्लमः, अतिव्यायामतः कासो, ज्वरश्चर्दिश्च जायते. आता अतिव्यायामतः कासो याचा एक केस छोटीशी तुम्हाला मला सांगावीशी वाटते. लहान मुलं असतात बऱ्याचदा बरं का आणि संध्याकाळच्या वेळेला खूप खेळतात आणि एकदम थै-थै करत असतात. दिवसभर बरी असतात आणि रात्री मग झोपायला गेली ना, की खोकला चालू होतो आणि एकदम ढास आल्यासारखा वातजकास टिपिकल असतो. आणि अशा वेळेला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची होते, की मुले झोपायला लागली ना, की खोकला चालू होतो आणि टिपिकल एकदम असा जोरात येणारा स्ट्रायडर असणारा असा तो कास टिपिकल असतो. मग अशा वेळेला आपण कासाची इतर औषध देतो, बरंच काय-काय देतो. पण पेशंट सांगताना असं सांगत असतो, की दिवसभर बरा असतो, रात्री झोपायला गेला की खोकला येतो. मग ह्याच्यामध्ये हे विचारायला पाहिजे, की संध्याकाळच्या वेळेला खूप खेळतो का वगैरे? मग बऱ्याचदा असं असतं, की हो खेळतो. मग हायपर व्हेंटिलेशन जसं म्हणतात तसं होऊन तो श्वास लागलेला असतो किंवा कास लागलेला असतो. मग अशा वेळेला इथे वेगवेगळी औषधं देण्याच्या ऐवजी जे बस्ती करणं तर उत्तम आहेच आहे. पण समजा बस्ती प्रत्येक वेळेला शक्य नाहीये किंवा बाळ लहान आहे आणि घेत नाहीये, कोऑपरेटिव्ह नाहीये, तर मग तिथे काय करू शकतो? तर बलातेल वगैरे जो आहे ना, तर बलातेलाचा आपण कोमट करून त्याच्यामध्ये कापूस भिजवून तिथे पिचू ठेवणं ह्या दृष्टीने हे करायला पाहिजे. पिचू जर का ठेवला गेला ना, तर त्याचा परिणाम असा होतो, की वाताचं शमन इमिजिएट होतं आणि त्याच्यामुळे हे रात्री होणारे जे कास आहेत ना विशेषत्वाने, ते लवकर कमी यायला मदत होत असते आणि म्हणूनच तृष्णा, क्षय, प्रतमको, रक्तपित्तम, श्रमक्लमः, अतिव्यायामतः कासो, ज्वरः छर्दिश्च जायते. आणखीन काय-काय होतंय, तर व्यायाम जागराध्वस्त्री हास्य भाष्यादी साहसम गजम सिंहम इवाकर्षण भजन्नती विनश्यती. आता इथे कसं आहे बघा हां, की व्यायाम, जागर, अध्व म्हणजे पायाने चालणं, म्हणजे स्त्री सेवन, हास्य, भाष्य इत्यादी आणि साहस हे भजन्नती आणि विनश्यती हे नित्य जे सेवन करतात ते नष्ट होतात. मग कुणाप्रमाणे नष्ट होतात? तर गजम, सिंह, इवाकर्षण. ज्याप्रमाणे गज, सिंह, इवाकर्षण म्हणजे काय बघा हां, तर मोठाच्या मोठा गज आहे आणि सिंह जो आहे ना, तर तो त्याला मारण्याच्या दृष्टीने सिंह बलवत्तर आहेच आहे. कारण सिंह आपण जंगलाचा राजा आहे ही गोष्ट म्हणतो. परंतु
सिंह जंगलाचा राजा असला ना, तरी सुद्धा ताकदीमध्ये मात्र गज म्हणजे हत्ती जास्त ताकदवान आहे. आणि हत्तीला समजा त्यांनी मारलं हां, तरी सुद्धा कर्षण म्हणजे काय तर खेचून नेत असताना त्याची ताकद केवढी, हत्तीची ताकद केवढी आणि मग त्यावेळेला जरी तुम्ही ताकदवान आहात किंवा जरी तुम्ही अगदी राजा आहात तुमच्या शरीराचा, असं आपण म्हणू आणि तरी सुद्धा तुम्ही जर का सिंहाने हत्तीला ज्याप्रमाणे ओढत नेताना तो भजन्नती आणि विनश्यती तद्वत शरीरः भजन्नती विनश्यती. म्हणजे एवढा मोठा तो हत्ती, तर त्या हत्तीला मारणं एक वेळ सिंहाला सोपं आहे. परंतु मारल्यानंतर खेचत नेणं ही गोष्ट त्याच्या दृष्टीने खूप कठीण आहे. आणि असं काम म्हणजे जी गोष्ट त्याच्या ताकदीपेक्षा खूप जास्ती मोठी आहे, असं ज्या वेळेला केलं जातं ना, त्यावेळेला भजन्नती विनश्यती इव आकर्षण भजन्नती आणि तसा त्या पद्धतीनं विनश्यते. म्हणजे काय तर नष्ट होतो. बरं का. कोण? तर सिंह नष्ट होतो. जर तो हत्तीला कर्षण म्हणजे हत्तीला ओढत तो घेऊन चालला तर. हं. त्याच हे कशाप्रमाणे तर गजम सिंह इवाकर्षण. मग काय-काय केल्यानंतर भजन म्हणजे काय-काय केलं? भज म्हणजे सेवन करणे या अर्थाने. तर काय-काय केल्यानंतर नश्यते, विनश्यते तर व्यायाम. पहिल्यांदा ज्या अर्थी आपण व्यायामाचं बोलतोय त्या अर्थी व्यायाम पहिला सांगितला. नित्य व्यायाम केला आणि अर्धशक्तीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये व्यायाम केला किंवा साहस म्हणजे अचानक व्यायाम सुरू केला, अशा जर गोष्टी असतील तर. त्याच्यानंतर रात्रीचं जागरण जे आहे ना, ते शरीरात वृक्षता वाढवणार आहे आणि रात्रीचं जागरण शरीरामध्ये वातपित्त वाढवणार आहे आणि म्हणूनच जर नित्य जागरण केलं तरी सुद्धा भजन्नती विनश्यते. मग आता इथे सगळे नाईट ड्युटी वाले जे पेशंट्स असतात ना, ते इथे आपण विचार करायला पाहिजे. मग आता जर का रेग्युलर नाईट ड्युटी आहे आणि ते ऑफिसला जाऊ शकतात म्हणून ते आपल्याकडे येऊ शकतात, बरोबर? सो त्यांनी काम करणं ही तर गोष्ट त्यांनी करायला हवी आहे. पण मग त्याच्यामध्ये काय-काय करायला पाहिजे? तर काही नियम आपल्याला माहिती आहेत, की जेवढा तास रात्री जागरण झालं असेल, तेवढ्या निम्मे तास सकाळी किंवा दिवसा झोपलं पाहिजे. पण हे झोपणं जे आहे ना, ते बऱ्याच वेळेला लोकं जेवतात आणि मग झोपतात आणि मग विकृत कफ वाढायला लागतो आणि वात वाढायला लागतो आणि स्रोतसांचा अवरोध जास्ती व्हायला लागतो. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? रसशेषा जीर्णाची जी चिकित्सा सांगितलेली आहे ना, की रसशेषे शयितच असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर आधी झोपायचं आहे आणि मग उठून जेवायचं आहे. असं जर केलं ना, तर काय घडतं आणि जर आधी जेवण केलं आणि नंतर झोपलं तर काय घडतं? ह्या 2 गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा समजा झोपलो, तर रात्री जागरण झालंय, म्हणजे शरीरामध्ये पित्त आणि वात वाढलेले आहेत. मग झोपल्यानंतर कफ जो आहे तो वाढणार आहे, बरोबर? मग तो वाढलेला कफ जो आहे ना, तो पित्त आणि वाताचं शमन करेल. मग झोपून उठल्यानंतर काय होणार आहे? समजा आपण झोपून एक साधारण एक 12-1 च्या दरम्यान उठलो. उठल्यानंतर जेवण केलं, तर काय होणार आहे? पुन्हा शरीरामध्ये कफाची वृत्ती म्हणजे कफ साम्यावस्थेमध्ये वर्धन स्वरूपामध्ये म्हणजे चयाच्या अवस्थेमध्ये राहणार आहे. असं झाल्यामुळं शरीरातले जे वात आणि पित्त जे आहेत, ते दोन्ही जे आहेत ते कमी व्हायला मदत होईल. परंतु समजा आपण जेवलो आणि मग झोपलं किंवा सकाळी काहीतरी इकडे-तिकडे केलं, रात्रीचं जागरण झालेलं आहे, पूर्ण रात्रभर काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण घरी आलेलो आहोत आणि घरी थोडासा वेळ घालवला आणि मग एक 11-12 ला जेवलो समजा, एक उदाहरण सांगते आणि त्याच्यानंतर झोपलो. तर काय होणार, की जेवल्यानंतरचा पहिला काळ जो आहे ना, तो कफाचा काळ आहे, बरोबर? आणि झोपल्याचा जो काळ आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा कफाची वृद्धी होणार आहे. मग जेवणानंतर इमिजिएटली जर झोपलं, तर स्निग्ध गुणांनी कफ जास्त विकृत होणार आहे आणि कफाची वृद्धी या स्वरूपात तो जाणार आहे, न की तो साम्यावस्थेत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की कफ विकृत स्वरूपामध्ये वाढलाय आणि इकडे वातही विकृत स्वरूपामध्ये वाढलाय. तर हा विकृत कफ आहे ना, तो विकृत वाताचं शमन नाही करू शकत आणि म्हणून हा स्रोतसांचा अवरोध करतो आणि वात आणखीन वाढायला लागतो. म्हणजे जी वाताची गती आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा विकृती यायला लागते. व्हेअरएज आधी जर आपण झोपलो आणि झोपून जर का उठल्यानंतर जेवलो, तर झोपल्यामुळं काय होणार आहे, की शरीरामध्ये जे वाढलेले वातपित्त आहेत आणि स्रोतसं मोकळी आहेत, कारण की पोटामध्ये अन्न नाहीये. तर अशा वेळेला हे वाढलेले वातपित्त आहेत, ते झोपण्यामुळे उत्पन्न झालेल्या कफामुळं ह्या वातपित्तांचं शमन होणार आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर भूक लागल्यानंतर जेव्हा जेवणार, तर पुन्हा
त्याच्यानंतर कफाच्या शमन अवस्थेमध्ये म्हणजे तिन्ही दोष साम्यावस्थेमध्ये राहायला तिथे मदत होते आणि म्हणून रसशेषे शयितच्या ह्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी किती वेळ झोपायचं हे जास्त महत्वाचं, केव्हा झोपायचं हे सुद्धा महत्वाचं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री जागरणाने जर रौक्ष वाढतं, तर काय करायला पाहिजे? तर आहारामध्ये स्निग्धता असायला पाहिजे. आहारामध्ये जर का स्निग्धता असेल, तर काय घडेल? तर आहार स्निग्ध घेतला, तर शरीरामध्ये वाढलेलं जे रौक्ष आहे, की ज्या कारणामुळे वात वाढतोय, ती गोष्ट कमी व्हायला मदत होईल. जे आहाराचे कंटेंट्स पण तेवढेच महत्वाचे आले. म्हणजे तुम्ही आहार केव्हा घेणार आहात, झोप केव्हा घेणार आहात आणि आहाराचे कंटेंट काय घेणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. त्यातून अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे नाईट ड्युटी आहे आणि झोप येते समजा, तर मग ते उगाचच चहा पुन्हा-पुन्हा प्यायला जातो किंवा पुन्हा पित्त वाढणार आहे आणि मग शरीराची संप्राप्ती वाढणार आहे. सो रात्री जर का जागरण करत असताना आपल्याला काही खावंसं वाटलं, तर मग तिथे खाण्याची गोष्ट म्हणजे काय तर साळीच्या लाह्या, राजगिरा ह्या गोष्टी खायला पाहिजेत, की जे पचायला हलक्या आहेत, जे स्रोतसांचा अवरोध करणार नाहीत किंवा घ्यायचंच झालं तर एक थोडंसं दूध ह्या पद्धतीनं घ्यायला पाहिजे किंवा लिंबू सरबत, कोकम सरबत ह्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. नक्की चहा वगैरे अशा गोष्टी घ्यायला पाहिजेत. ॲक्चुअली आपण करतोय तेच निसर्गाच्या विरुद्ध आहे आणि तसं करत असल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तर 100% कुठेतरी निसर्ग आपल्याला शिकवणार आहेच आहे पुढे जाऊन. परंतु त्यातल्या त्यात ज्या गोष्टी कॉम्पेन्सेट करता येतील ना, जर का तुम्हाला शक्यच नाही आणि रात्री जागरण करायचंच आहे आणि गरज आहे, असं जर असेल तर ह्या पद्धतीनं आहार आणि दिनचर्या आपल्याला बदलावी लागते. त्याच्यानंतर अ, व्यायाम ह्या बाबतीमध्ये झालं, जागर या बाबतीमध्ये झालं. त्याच्यानंतर अध्व म्हणजे खूप जास्ती प्रमाणामध्ये चालणं. तर अचानक एकदम जर का खूप चालायला सुरुवात केली ना, तरी सुद्धा पाय म्हणजे नाभीच्या अधोभागामध्ये वाताचं आश्रयस्थान असल्यामुळं पक्वाधानम विशेषतः असंही जरी असलं, ते सुद्धा चालण्याच्या प्रोसेसने पादगमन या प्रोसेसनी वात वाढणार आहे. आणि म्हणूनच असं अचानक जर का एकदम खूप जास्ती चालायला लागलं, जसं वारीत वगैरे आपण चालतो, पण त्या निमित्ताने आधीपासून रोज नित्य चालण्याची सवय ठेवायला हवी. सो ह्या दृष्टीने अध्व आणि मग इथे सुद्धा चालण्यामुळे वृक्षता वाढून जर वात वाढतोय ना, तर तिथे सुद्धा रात्रीच्या वेळेला पायांना स्नेहन करणे ही गोष्ट महत्त्वाची राहते. म्हणजे त्याचं कॉम्पेन्सेशन इमिडिएटली तिथेच करायचं आहे. त्याच्यानंतर स्त्री सेवन. जर स्त्री सेवन खूप जास्त प्रमाणामध्ये झालं, तरीही भजन्नती विनश्यते. त्याच्यामध्ये प्रतिलोम राजक्ष्म्याप्रमाणे संप्राप्ती घडते आणि त्याप्रमाणे खूप जास्त प्रमाणामध्ये स्त्री सेवन सुद्धा करू नये. ऋतुचर्या जी आहे, तर त्याच्यामध्ये पुढच्या अध्यायात आलेलं आहे, की स्त्री सेवनाचे नियम काय आहेत, ते सुद्धा पुढे सांगितलेले आहेत. सो त्या पद्धतीनं त्या नियमांना अनुसरून जर गोष्टी असतील, तर कुठे प्रॉब्लेम येत नाही. परंतु नियमाचं उल्लंघन केलं, निसर्ग नियमांचं उल्लंघन केलं, तर निश्चितच शरीरामध्ये या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येत असतात आणि आजार वेगवेगळे झालेले आपल्याला दिसत असतात. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी महत्वाची आहे, की स्त्री झाल्यानंतर हास्य आणि भाष्यादी असा संबंध त्यांनी सांगितलेला आहे. हास्य म्हणजे खूप जास्त हसणं. तर हसण्याने वात वाढतो. म्हणजे इतर जे वाताचे कारणं जी आपण बघतो ना वात वृद्धीची, तर त्याच्यामध्ये हास्य हे एक कारण आलेलं आहे. पण हास्य ही नॅचरल गोष्ट आहे. तर आपण नॅचरली काही प्रमाणात हसत असू ना, तर लगेच काही वात वाढणार नाहीये. परंतु मुद्दामून हसं काढणं, असं जेव्हा केलं जातं ना, मध्ये-मध्ये खूप सारं फॅड आलेलं होतं बघा, की हास्य क्लब असायचे वेगवेगळे आणि एकदम मोठमोठ्यांदा हसायचा. तो वेग उत्पन्न करणं ही गोष्ट आहे. वेग उत्पन्न केला ना, तर म्हणजे तिथे वाताचा प्रकोप होणारच आहे आणि वेग उत्पन्न केल्यानंतर वाताच्या प्रकोपाची लक्षणं तिथे दिसणार आहेत आणि म्हणून हास्य आणि भाष्यादी आदीमध्ये जे काही सगळं त्याच्या संदर्भामध्ये आहे ते. भाष्य म्हणजे बोलणं. आपण बोलतो आहे. बोलणं हे नॅचरल प्रवृत्ती आहे, बरोबर? परंतु काही विशिष्ट काळापर्यंत बोलणं ही गोष्ट ठीक आहे. परंतु फक्त भाषणं देणं किंवा खूप मोठ्या आवाजामध्ये बोलणं किंवा काही वेळेला काही व्यवसाय असे असतात, की ज्याच्यामध्ये मोठ्यांदा कंटिन्युअस 6-6 तास बोलावं लागतं. तर अशा पद्धतीनं केलं, तर त्याच्यामध्ये पुन्हा जे आहे ना, ते वात वाढणार आहे आणि त्याच्यामुळं भजन्नती विनश्यती अशी गोष्ट घडणार आहे. खूप जास्त बोलण्यानंतर सुद्धा आपण बघतो, की व्होकल कॉर्ड आणि ह्याच्या गोष्टी घडतात. परंतु त्याचा परिणाम जे आहे ना, ते संपूर्ण शरीरावरती पण येत असतं. त्याच्याचमुळं जर का खूप हसणं किंवा खूप बोलणं असं जर का घडत असेल, तर काय करायला हवं आहे? तर खूप जास्त प्रमाणामध्ये जर बोलणं होत असेल ना, तर तिथे तैलगंडूष किंवा तैलधारण मुखामध्ये ह्या गोष्टी जर केल्या गेल्या, तर मग मात्र शरीरामध्ये वाताची विकृती होणार नाही.
आणि मग भजन्नती विनश्यती अशी गोष्ट होणार नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी उदाहरणादाखल सांगितल्या. मग हास्य आणि भाष्यादी असं म्हणत असताना मग त्याच्यामध्ये गाणं पण आलं किंवा खूप मोठ्याने ओरडून बोलणं आलं किंवा काय म्हणतो आपण त्याला भांडण करणं आलं, वाद करणारं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. सो त्याच्यामुळं व्यायाम जागराध्वस्त्री हास्य भाष्यादी साहसम गजम सिंहम इवाकर्षण भजन्नते विनश्यते. आता हे झाल्यानंतर म्हणजे पूर्ण व्यायामाचं इथे प्रकरण होतं. त्याच्यानंतर उद्वर्तनम, कफहरम, मेदस प्रविलायनम, स्थिरीकरणमंगानाम, त्वक प्रसाद करम परम. उद्वर्तनाचे गुणधर्म सांगतात. दिनचर्येमध्ये काय-काय करावं? एक ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे. दिनचर्या अशी फक्त शब्दांमध्ये लिहून काढा बरं का. कशानंतर काय-काय करायचं ते. आपण बघितलेलं होतं सुरुवातीला, की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे? तर पुरीष वेगाचं जे आहे ते मोचन करायचं आहे. मग त्याच्यानंतर दंतधावन करायचं आहे. मग त्याच्यानंतर अंजन करायचं आहे. मग अंजनानंतर नावन, गंडूश, धूम, तांबूल या गोष्टी सेवन करायचे आहेत. त्याच्यानंतर अभ्यंग आणि अभ्यंग झाल्यानंतर व्यायाम आणि व्यायाम झाल्यानंतर उद्वर्तन हे क्रम आहेत बरं का. ह्या क्रमांना सुद्धा तेवढंच महत्व आहे. व्यायाम झाल्यानंतर उद्वर्तन करायचं आहे. मग हे उद्वर्तन कसं असायला हवं? ते कफहर आहे. आपण बघतोय की हे सगळं झालंय आणि वात आणि पित्त व्यायामाने वाढलेले आहेत. तर उद्वर्तनामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की संपूर्ण शरीराला आपण ते उद्वर्तन करतोय आणि म्हणून संपूर्ण शरीर किंवा त्वचा किंवा स्पर्शनेंद्रिय हे वाताचं स्थान आहे. बरोबर? स्थानम वातस्य तत्रापि असं म्हटलेलं आहे. श्रोत्रास्थी स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य. स्पर्शनेंद्रिय हे वाताचं स्थान आहे आणि म्हणून स्पर्शनेंद्रियाच्या ठिकाणी उद्वर्तन करणं ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची राहते. आणि मर्दन उद्वर्तन करत असताना ही गोष्ट घडते आणि म्हणून वाताचं शमन सुद्धा त्या ठिकाणी होत आहे. म्हणून उद्वर्तन कफहरम मेदसः प्रविलायनम. या उद्वर्तनाने काय घडतंय तर कफहरत्व म्हणजे कफ कमी होतोय त्याच्याने. आणि काय तर मेदसः प्रविलायनम, मेदाचं प्रविलयन म्हणजे मेद वितळणं ही गोष्ट त्याच्यामध्ये होणार आहे. आणखी काय होणार आहे तर स्थिरीकरणम अंगानाम, अंगानाम स्थिरीकरणम, सर्व अंगांचं स्थिरीकरण होत आहे. स्थिरीकरण म्हणजे सर्व अंग जी आहेत ना तर ती निबिडत्व त्याला प्राप्त होत आहे. आणि काय तर त्वक प्रसाद करम परम, त्वचेचं प्रसादन करणार आहे. आता उद्वर्तन. ओके. सो आपण बघतो की उद्वर्तन कफहरम आणि मेदस प्रविलायनम ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या. आणि कफहर आणि मेदाचं जर का विलयन करत असेल ना तर आपल्याला असं दिसतंय की कफ घालवतोय आणि मेद घालवतोय तर ही स्थूल्याची उत्तम चिकित्सा असू शकते की नाही तर असू शकते निश्चितच. मग हे उद्वर्तन कुठलं असायला हवं तर हे जे उद्वर्तन आहे ना तर ते शक्यतो आपण बघतो की मेदग्न किंवा मेदोपाचक द्रव्य किंवा लेखनीय गण हे जर का वापरले तर मेदाचं प्रविलयन आणि कफहरत्व ह्या दोन गोष्टी ह्या उद्वर्ताने उत्तम घडणार आहेत. आता उद्वर्तन आपण एकच म्हटलं परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे कंटेंट, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी औषधं आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. बरोबर? त्याच्याचमुळं आणखीन उद्वर्तनाचे काय फायदे आहेत तर स्थिरीकरण अंगानाम, सर्व अंग प्रत्यंगांचं स्थिरीकरण करणारं असं हे उद्वर्तन आहे. मग अंगांचं जर स्थिरीकरण होत असेल तर मग इथे आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार मात्र निश्चित करायला पाहिजे. स्थिरीकरण अंगानाम असं म्हणत असताना हलणारी गात्र आहेत ती स्थिर होतात किंवा त्याच्यामध्ये जर मेदस्वी असेल तर विशेष करून जसं ट्रायसेप्सच्या ठिकाणी हलतं तर तसं न हलता ते व्यवस्थित निबिडत्व येईल. इथपर्यंत हे ठीक आहे. परंतु आणखीन एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला पाहिजे की अंगानाम स्थिरीकरणम असं म्हणत असताना उद्वर्तनाचा उपयोग अस्थिभग्नामध्ये किंवा मसल स्पॅझम्स मध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण हे बघतो प्लास्टिसिटी असते तर अशा ठिकाणी तर ह्या ठिकाणी आपण करू शकतो की नाही तर निश्चितच करू शकतो. आणि म्हणून वेगवेगळं जे उद्वर्तन आहे ना तर त्याचा परिणाम स्थिरीकरण अंगानाम ह्या दृष्टीने होत असतो. आणखीन एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की आपण ज्या वेळेला ह्याची गर्भिणी परिचर्या बघतो पहिल्या महिन्यामध्ये तर उपचार प्रियहितैर भर्त्रा भृत्येश्चे गर्भदृक वगैरे असं म्हटलेलं आहे. आणि तसं करत असताना औषधीर जीवनीयाश्च बाह्य अंत उपयोजयेत असं म्हटले जीवनीय गणातील औषधं वापरावीत.
तर वापरावीत असं म्हणत असताना कशी वापरावीत? तर बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही पद्धतीनं जीवनीय गणातली औषधं वापरायला हवीत. मग ही जी जीवनीय गणातली दोन्ही पद्धतीनं वापरायची जी औषधं आहेत, हां, बाह्य आणि अभ्यंतर. आपण जीवनीय गणातले अभ्यंतर तर गर्भिणीला वापरतो, पण बाह्य वापरता का हो आपण? तर ह्याचाही विचार करायला पाहिजे. तर तसा विचार करून जर काही पेशंट्समध्ये नित्य गर्भस्राव होत असेल, हॅबिच्युअल अबॉर्शन्स असतील, तर त्या ठिकाणी अंगानां स्थिरीकरणम ह्या गोष्टीसाठी जर वृक्ष उद्वर्तन वापरलं, तर त्याच्याने हॅबिच्युअल अबॉर्शन्स आपण थांबवू शकू का? तर त्याचा परिणाम चांगला येतो. हे वापरून बघितलेलं आहे या पद्धतीनं. सो हॅबिच्युअल अबॉर्शन आहे किंवा वारंवार गर्भस्राव पात होण्याची जर का प्रवृत्ती असेल एखाद्या स्त्रीमध्ये, तर काय आहे तर तिथे वृक्षयोग जो आहे ना, तो तिला अंघोळीच्या वेळेला किंवा उद्वर्तन स्वरूपामध्ये असा जर वापरला गेला, तर गर्भ स्थिर होण्याच्या दृष्टीने सुद्धा तिथे मदत होत असते. तर ह्या पद्धतीनं ते वापरून बघितलेलं आहे. आणखीन स्थिरीकरण मंगानाम असं म्हणत असताना ज्या वेळेला आपण बघतो, की एखादी गोष्ट आपल्या स्थानापासून भ्रष्ट होते, खाली सरकते किंवा ज्याला आपण डिसेंट म्हणतो, युटेराइन डिसेंट आहे किंवा इतर कुठलाही व्हिसेरा डिसेंट होतो. तर तशी गोष्ट घडत असताना जर उद्वर्तनं वापरली गेली, तर त्याचा परिणाम स्वरूप स्थिरीकरण मंगानाम असंही होण्याची शक्यता आहे. हे मी वापरून नाही बघितलेलं आहे, परंतु ह्या पद्धतीने विचार करून आपण निश्चित बघू शकतो. जसं हॅबिच्युअल अबॉर्शन्समध्ये हे उपयोगी पडतं, तसंच इतर व्हिसेरल डिसेंटसाठी सुद्धा ह्या गोष्टी उपयोगाला येतील आणि म्हणूनच उद्वर्तन ही गोष्ट महत्त्वाची राहते. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे, की त्वक प्रसाद करम परम. त्वचेला उत्तम प्रसादन देणारं आहे. मग उद्वर्तन केल्याने त्वचेचं प्रसादन होणार असेल, तर काय होईल? तर त्वचेचं प्रसादन जर का उद्वर्तन केल्याने होणार आहे ना, तर त्वचा प्रसादन म्हणजे जिथे-जिथे त्वचा विकृती आहे, तिथे-तिथे त्वचेचं प्रसादन होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. मग असं जर का आहे ना, त्वचेच्या प्रसादनाच्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची, तर ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, की जर त्वचा आहे, कुष्ठ आहे, असं जर का असेल ना, तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून ज्या वेळेला आपण उद्वर्तन वापरू, तर त्याच्यामध्ये उद्वर्तनामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतीलच, की उद्वर्तन केलं आणि म्हणून त्वचारोग बरे झाले. ही गोष्ट होणं शक्य आहे की नाही? तर हो शक्य आहे. बरोबर? सो वेगवेगळ्या उद्वर्तनं जी आहेत ना, तर ती वेगवेगळ्या त्वचा रोगांमध्ये आपण निश्चितच वापरू शकत असतो. सो ह्या दृष्टीने ह्या त्वचा रोगांमध्ये सुद्धा ह्याचं महत्त्व आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रससार आहे तेच त्वचासार आहे असंही म्हटलेलं आहे. बरोबर? सो रसाचा आणि त्वचेचा एवढा जर का एकत्रित मोठा अन्वयाने संबंध आहे ना, तर त्याच्यामध्ये रसाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा हे उद्वर्तन आपल्याला वापरता येऊ शकतं. मेदाचं विलयन ते करणार आहे, तसंच रसाचं प्रसादन आणि तसंच ते याचं सुद्धा काय म्हणतो आपण त्वचेचं प्रसादन करणार आहे. तर त्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात आणि म्हणून उद्वर्तनम, कफहरम, मेदस प्रविलायनम, स्थिरीकरणमंगानाम, त्वक प्रसादकरम परम. ओके. सो ह्याच्यानंतर उद्वर्तनाचा हा श्लोक झाला. तर त्याच्यानंतर बघत असताना त्वक प्रसादकरम परम, दीपनम वृष्यमायुष्य, स्नानमूर्जा बलप्रदम, कंडूमल श्रमस्वेद, तंद्रातृट दाह पापमजेत. ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. सो उद्वर्तन झाल्यानंतर काय करायचं आहे? तर दीपनम वृष्यमायुष्य स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडूमलश्रम स्वेद तंद्रा तृट दाह पापमजेत. उद्वर्तन झाल्यानंतर स्नान आणि स्नानाच्या बाबतीमध्ये काय महत्वाची गोष्ट आहे? तर हे स्नान कसं आहे? तर दीपन करणारं असं हे स्नान आहे. म्हणजेच काय? तर आपल्या शरीरातला जो जाठराग्नी आहे, तर तो जाठराग्नी दीप्त करण्याचं काम हे स्नान करतंय. आता स्नानाचा आणि जाठराग्नीचा असा डायरेक्ट काय संबंध आहे? असं आपल्याला वाटू शकतं. बरोबर? सो ज्यावेळेला आपण स्नान करतो, तर त्यावेळेला ही जी रोमरंध्र असतात ना, त्याच्यावरती स्नानाचा परिणाम येत असतो. आणि ह्या स्नानाच्या परिणामामुळं, या रोमरंध्रांच्या परिणामामुळं काय घडतं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपनं. म्हणजे काय आहे, की ही रोमरंध्र जी आहेत ना, त्याच्यातनं वाताची गती जी आहे, तर ती कोष्ठाकडे जाते आणि त्याच्यामुळं काय घडतंय, तर समानाचं धमापन, समानाने अग्नीचं धमापन उत्तम पद्धतीनं होतं आणि म्हणूनच दीपनं हे कार्य जे आहे ते स्नान केल्यानंतर घडतंय आणि म्हणून आपल्याला
जर का एखाद्या पेशंटला चांगल्या पद्धतीनं भूक लागत नसेल ना, तर त्याची रुटीन कसं आहे, त्याचा अंघोळीची वेळ काय आहे, खाणं झाल्यानंतर तो अंघोळ करतोय का खाल्ल्याच्या आधी अंघोळ करतोय, ह्या गोष्टी बघायला पाहिजेत. व्यायाम झाल्यानंतर उद्वर्तन आणि उद्वर्तन झाल्यानंतर स्नान हा क्रम असायला पाहिजे. सो हा क्रम आपण पेशंटला सांगायला हवा. बऱ्याच वेळेला आपण असं ऐकलेलं असतं, की पेशंटला उत्तम पद्धतीनं बरं करायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला हवं, तर पेशंटला दिनचर्येत बसवायला हवं. दिनचर्येत बसवायचं म्हणजे काय? तर ह्या-ह्या गोष्टी ह्या-ह्या पद्धतीनं करायला हव्यात, असं पेशंटला आपण निक्षून सांगायला पाहिजे. आणि असं जेव्हा आपण सांगतो ना, तर त्याचा परिणाम स्वरूप असं होतं, की पेशंट लवकर बरा व्हायला मदत होत असते. आणि म्हणून दीपनम, त्याच्यानंतर वृश्य. स्नान कसं आहे तर वृश्य म्हणजे वृश्यत्व आणणारं असं हे स्नान आहे. आता वृश्यत्वाचा आणि स्नानाचा काय संबंध आहे असं तुम्हाला कदाचित वाटू शकतं, बरोबर? सो ह्याच्यामध्ये स्नान जे आहे ना तर ते वृश्य म्हणजे शरीराची, मनाची ताकद वाढवणार आहे, वृश्यत्व वाढवणार आहे. ह्याचाच अर्थ ज्या वेळेला आपण बघतो, की इन्फर्टिलिटी सारख्या ज्या काही केसेस असतात किंवा ज्यांच्यामध्ये विशेष करून आपण बघतो, की तासनतास कॉम्प्युटर समोर बसल्यानंतर बऱ्याच पेशंट्समध्ये अशी गोष्ट असते, की त्यांना इच्छाच होत नाही, मैथुन इच्छा नसते. मग अशा वेळेला वृश्यत्व उत्पन्न व्हावं ह्यासाठी स्नान हे महत्वाचं आहे. मग इथे जी आपण स्नानं देणार ना, तर त्याच्यामध्ये विविध आपण औषधी स्नानं सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकत असतो. जसं आपल्याला माहिती असतं, की त्वचा रोगांसाठी आपण कडुनिंबाचं स्नान सांगतो किंवा कृमी आणि त्वचारोग असं असेल तर करंज्याची पानं अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याचं स्नान सांगतो. त्याच पद्धतीनं अश्वगंधा, बला ह्या गोष्टींचं जर का वृश्य स्नान असं जर केलं गेलं ना, तर त्याचा परिणाम वृश्यत्वाच्या दृष्टीने खूप चांगला येत असतो. सो असं बला किंवा अश्वगंधा या 2 बाबतीमध्ये वापरून बघितलेलं आहे. म्हणजे आता दिवसभर 8-8, 9-9 तास समजा कॉम्प्युटर समोर बसून काम आहे आणि एकदम थकून जातात लोकं. साहजिक आहे, नाही असं नाही, पण काम तर करायला हवं. मग इन्फर्टिलिटीचे जेव्हा केसेस असतात, मग त्यांना आपण काय सांगू शकतो, यू शुड टेक अ बाथ विथ अश्वगंधा किंवा शतावरी किंवा बला जस्ट बिफोर गोइंग टू बेड असं जर का सांगितलं गेलं ना, तर त्याच्यामध्ये वृषत्व ही गोष्ट आपल्याला दिसते. आणि म्हणून ह्याच्यामध्ये दीपन आणि वृश्य ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या राहिल्या. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, की आयुष्य. स्नान जे आहे ना, तर ते आयुष्य कर असं सांगितलंय. म्हणजे आपल्याला वाटेल अंघोळ केल्यानंतर फक्त आयुष्य वाढतंय, चांगलं आहे ना गोष्ट. मग नुसतं नित्य मस्तपैकी अंघोळ करावी, त्याच्याने आयुष्य वाढणार आहे. तर असं का बरं घडतंय? तर पहिला शब्द महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये, की दीपन. दीपन अग्नी जर चांगला असेल ना, तर त्याच्यावर शरीराचं वर्तन होतंय. आणि शांतेग्नौ म्रियते असं म्हटलंय. चिरं जीवति अनामयः. जर अग्नी उत्तम असेल ना, तर चिरं जीवति अनामयः. म्हणजेच काय उत्तम अग्नी असेल तर चिरकाल आणि अनामय म्हणजेच निरोगी असं जीवन मिळतं. म्हणजे अग्नी चांगला असणं ही गोष्ट महत्वाची आहे. आणि जर अंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर अग्नी उत्तम होत असेल, तर आयुष्यकरत्व का बरं स्नान करणार नाही? तर निश्चितच करू शकेल, बरोबर? आणि म्हणूनच ही गोष्ट महत्वाची राहते, की दीपन आणि वृश्य ही 2 कामं झाल्यानंतर आयुष्य हे सुद्धा काम स्नानाचं उत्तम महत्व पद्धतीचं आहे. स्नान ही जी गोष्ट आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्नानं सांगितलेली आहेत. हां. वैद्यकीय सुभाषित साहित्य नावाचं आपल्याला एक फर्स्ट इयरला पुस्तक होतं पाठ्यक्रमामध्ये. तर त्याच्यामध्ये स्नानाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तर ते होमवर्कसाठी तुम्हाला आहेत. तर स्नानाचे विविध प्रकार काढायचे. 7 प्रकारची स्नानं आहेत. मग त्याच्यामध्ये स्नानाभावे रजस्नानम वगैरे अशा गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत. तर त्याच्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट टाईम नक्की चर्चा करूयात आणि श्लोक जे आहेत ना, तर ते काढून तुम्ही ग्रुपवरती पोस्ट करायचे आहेत होमवर्क म्हणून. ओके. सो दीपनम, वृश्य, आयुष्य इथपर्यंत बघितलं. स्नानम कसं आहे? तर ऊर्जा बलप्रदम, ऊर्जा आणि बल असं देणार आहे. खूप थकवा आलेला आहे, अनइझी होतंय आणि त्यावेळेला जर का आपण अंघोळ केली ना, तर पुन्हा ताजंतवानं तरतरीत असं वाटायला लागतं. आणि हे का? तर स्नान जे आहे ना, तर ते ऊर्जा देणार आहे म्हणून. आणखीन काय? तर बलप्रदम. स्नान जे आहे ते बल देणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, महत्त्वाची असेल, तर अंघोळ वगैरे झाल्यानंतर जो ताजेतवानेपणा येतो ना, तो महत्त्वाचा राहतो.
आणि त्याचं कारण संपूर्ण म्हणजे गजवत स्नानम आचरती ह्या पद्धतीने जर अंघोळ केली असेल तर संपूर्ण पाठीचा मणका, स्पाइन मधली सगळी सेंटर्स ही ऍक्टिव्हेट होत असतात आणि म्हणून बल आणि ऊर्जा ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये मिळत असतात. सो आपल्याला ह्या काही विशेष गोष्टींसाठी विविध स्नानं म्हणून जे सांगितलेली आहेत किंवा अवगाह स्वेद जे आलेले आहेत किंवा अवगाह जे आलेले आहेत, तर ते ह्या दृष्टीने स्नानाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आणि म्हणूनच पुढे ग्रंथामध्ये तुम्ही बघाल की काही ठिकाणी स्नान असा शब्द येतो, म्हणजे कटी स्नान किंवा पृष्ठ स्नान, म्हणजे कटी अवगाह, पृष्ठ अवगाह असं त्या गोष्टी अपेक्षित आहेत. सो तिथे ऊर्जा आणि बल असं देणारे हे आहेत. म्हणून जिथे-जिथे न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये प्रॉब्लेम्स आलेले असतात आणि मसलचे मूव्हमेंट्स व्यवस्थित नसतात, तर त्या ठिकाणी सुद्धा कटी स्नानं वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. सो तिथे वेगवेगळ्या पद्धतीची स्नानं आलेली आहेत. जसं की रासनादी समजा आहे, तर रासनादीच्या कटी स्नानाने कंबर दुखणं, सायटिक पेन ह्या गोष्टी कमी होत असतात. त्या संपूर्ण शरीराला तिथल्या मसल्सना बल मिळत असतं आणि म्हणून स्नानम ऊर्जा फलप्रदम. आणखीन एक स्नानाच्या बाबतीमध्ये पुढे आलेलं आहे की कंडू मल श्रम स्वेद तंद्रा तृट दाह पाप, म्हणजे कंडू घालवणारं असं स्नान आहे. आता स्नान म्हणत असताना संपूर्ण शरीर किंवा संपूर्ण त्वचा ही जी आहे ना, तर ती एक मोठं मलायतन आहे असं म्हटलेलं आहे. शरीरातले मल बाहेर टाकणारे जे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात दोन गोष्टी महत्वाच्या, की मल बाहेर टाकणारं म्हणजे पुरीश बाहेर टाकणारं जे आहे ते एनल कॅनल किंवा गुदद्वार असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर मूत्र बाहेर टाकणारं जे आहे ते मूत्र विसर्जन करणारं द्वार. या दोन गोष्टी महत्वाच्या. आणि तिसरा महत्वाचा जो मल आहे शरीराचा तो म्हणजे स्वेद, बरोबर. सो हा स्वेद संपूर्ण शरीरातनं बाहेर टाकण्याचं काम जे आहे ना, ती ही त्वचा करते. आणि म्हणूनच ही गोष्ट महत्वाची राहते की ही जी त्वचा आहे हे मोठं एक मलायतन आहे आणि हा स्वेद जर शरीरावरती राहिला तर काय घडणार आहे, तर कंडू उत्पन्न होणार आहे आणि म्हणूनच स्नान केल्यानंतर हे कंडू जे आहे त्याचं शमन उत्तम पद्धतीनं होतं. त्याच्यानंतर मल, श्रम आणि स्वेद ह्या गोष्टी घालवणार आहे. म्हणजेच काय, मल म्हणजे शरीरातले जे टाकाऊ पदार्थ किंवा दोष किंवा स्वेद या अर्थाने आलेलं आहे. मल म्हणजे जसं मूत्र आणि पुरीश आहे तसं स्वेद हा मल आहे आणि म्हणून मल घालवणार असं हे स्नान आहे. त्याच्यानंतर श्रमहर असं हे स्नान आहे. काही वेळेला खूप थकवा आलेला असताना जर आपण यष्टीमधू सारखं द्रव्य अंघोळीच्या पाण्यात टाकलं आणि अंघोळ केली ना, तर श्रम म्हणजे विशेषतः जो श्रमहर महाकषाय जो सांगितलाय ना, त्यातली कोणतीही द्रव्य फालसा आहे, परुषक आहे, तर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वापरल्या ना, तर त्याच्याने श्रम जातात, म्हणजे थकवा निघून जाणारा असं हे स्नान आहे. त्याच्यानंतर स्वेद घालवणारं, खूप जास्त स्वेद जो असतो तर तो काढणारं शरीरावरनं असं ते हे आहे, स्नान आहे. त्याच्यानंतरची एक गोष्ट आहे ती म्हणजे तंद्रा, तृट, दाह, पाप, म्हणजे तंद्रा घालवणार आहे. तंद्रा ह्याची व्याख्या जी आहे ना, तर ती आयुर्वेदीय शब्दकोश हे जे आहे त्याच्यातनं आपण काढायची आहे. तर तंद्रा म्हणजे काय, की एक विशिष्ट शरीराची आणि मनाची अवस्था की ज्याच्यामध्ये दोष वाढलेले असल्यामुळं ज्ञान ग्रहण करण्याच्या मध्ये असमर्थता यायला लागते. तर ही जी अवस्था आहे ती म्हणजे तंद्रा आणि ही तंद्रा घालवणारं असं हे स्नान आहे. मग हे स्नान आहे ना, समजा तो पेशंट आहे, तर त्याला स्वतःहून ह्या गोष्टी शक्य नाहीयेत. तर स्नान म्हणजे अंघोळ असं म्हणायच्या ऐवजी मगाशी जसं आपण म्हटलं, की कटी स्नान किंवा शिरो स्नान किंवा मन्या स्नान किंवा ग्रीवा स्नान ह्या गोष्टी अशा पद्धतीने जर दिल्या, तर तंद्रीतनं पेशंटला आपल्याला बाहेर काढणं ही गोष्ट शक्य होत असते. मग आता ह्याचा एक उदाहरण तुम्ही जर का बघितलं किंवा ऐकलेलं असेल, तर ज्या वेळेला एम-आय बसतो किंवा आपण ज्याला हृदरोगाचा अटॅक येतो असं म्हणतो. तर त्यावेळच्या चिकित्सेमध्ये काय सांगितलंय, तर शीतजल जे आहे चरकाचार्याने सांगितलेलं आहे, की शीतजल जे आहे ना, तर ते त्या रुग्णाच्या अंगावर टाकायचं आणि त्यांनी एकदम हे येऊन त्याची तंद्रा निघून जाते आणि पेशंट त्याच्यातनं बाहेर येतो. सो हे तंद्रा जिंकणारं असं हे शीतजल स्नान आहे. म्हणून वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध असंही हे स्नान आपल्याला देता येऊ शकत असतं. त्याच्यानंतर तृट, दाह आणि पाप म्हणजे तृषा घालवणार आहे. तृष्णा घालवणार आहे. कारण की स्वेद आणि तृष्णा ह्या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. स्वेदवह स्रोतस किंवा अंबुवह स्रोतस ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या समन्वयाने काम करतात आणि म्हणूनच
स्वेद आणि तृष्णा ह्या 2 गोष्टी घालवणारं असं हे स्नान आहे. त्याच्यानंतर दाह घालवणारं असं हे स्नान आहे. मग दाह म्हणत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी राहतात. तर त्याच्यामध्ये जसं पित्त वाढल्यानंतर दाह होतोय, तर ते शमन होणार आहे कारण आपण पाण्याच्या संपर्कामध्ये असतो ज्यावेळेला स्नान करतो त्यावेळेला, बरोबर? आणि पाण्याच्या संपर्कात असताना जेव्हा आपण विचार करतोय, तर दाह कमी होतो. कारण अग्नी हे दाह करण्यासाठी कारणीभूत आहे आणि जल हे जे आहे जलमहाभूत अग्निशमनासाठी कारणीभूत आहे आणि म्हणूनच जल कुठल्याही अग्नीवरती टाकल्यानंतर जसं दाहाचं शमन होतं तसं शरीरातल्या दाहाचं शमन करण्यासाठी हे जलमहाभूत कारणीभूत ठरतं. आणखीन एक गोष्ट महत्वाची ह्याच्यामध्ये की दाह असं म्हणत असताना आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या न्यूरोपॅथीज आपण बघत असतो. तर या न्यूरोपॅथीज घालवण्याच्या दृष्टीने सुद्धा हे वेगवेगळी स्नानं महत्वाची राहतात आणि म्हणून जसं मेहकुष्ठ प्रसुप्ती नाम हे जसं औषध आहे, तर त्याच्या पादस्नानामुळं पायात झालेली न्यूरोपॅथी डायबिटीसमुळं असो किंवा हायपरटेन्शनमुळं असो, तर ह्या गोष्टी कमी करण्यासाठी हे स्नान महत्वाचं आहे. आणखीन एक शेवटचं आणि महत्वाचं आलेलं आहे ते म्हणजे पापमजेत. पापमजेत, पापम ह्याचा अर्थ साधा सरळ भाषेमध्ये केला तर पाप घालवणार आहे, हे बरोबर आहे. परंतु रोग पापमा जरो व्याधीर विकारो दुःख मामया पहिलीच आपण ओळ बघितली यक्ष्मातंक गदा बाधा शब्दा पर्याय वाचिनहा. पाप म्हणजे रोग या अर्थाने. तर शरीराचे रोग विविध घालवणारं असं हे स्नान आहे आणि म्हणून ते महत्वाचं आहे. मग आता वेगवेगळ्या स्नानांमध्ये म्हणजे गांगजलाचं स्नान आहे, नदी नदी नादेय असं स्नान आहे. त्याच्यानंतर सामुद्र जलाचं स्नान आहे आणि सगळ्या स्नानांमध्ये समुद्र जल जे आहे ते श्रेष्ठ सांगितलंय स्नानाच्या दृष्टीने कारण सगळ्या नद्या तिथे एकत्र येतात. म्हणून 7ही नद्यांचं पाणी आपल्याला एकत्रित समुद्राच्या ठिकाणी मिळतं आणि म्हणून समुद्र स्नान केल्यानंतर काही मोठे व्याधी निघून जातात असंही म्हटलं जातं. सो हे पापमजेत या अर्थाने व्याधी घालवणारं आणि ह्याच्याशिवाय आधी घालवणारं म्हणून सुद्धा पापमजेत. आधी म्हणजे वेगवेगळ्या आपल्या अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक ह्या तीनही कारणांमुळे घडलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, तर ते हेतू नष्ट करणारं असं स्नान आहे आणि म्हणून परिमार्जनासाठी बऱ्याच वेळेला आपण बघतो की या नदीमध्ये जाऊन स्नान करा वगैरे असं सांगितलं जातं. तर त्याचं कारण विशेषत्वाने हे जे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक गोष्टी आहेत, तर त्याच्या संदर्भात राहतात आणि म्हणून दीपनम पृष्ठमायुष्य स्नानमूर्जा बलप्रदम कंडूमल श्रम स्वेद तंद्रातृ दाह पापमजेत. याच्यानंतर आहे कसं स्नान करावं तर उष्णांबुनादक कायस्य परिशेको बलावहा तेनैव तु उत्तमांगस्य बलहृत केशचक्षुषाम. उष्णांबुना अधक कायस्य परिशेकः बलावहा म्हणजेच काय तर उष्णांबुना उष्ण अंबुना गरम पाण्याने अधक कायस्य परिशेकः अधक कायेचा म्हणजे जत्रू म्हणतो आपण याला बरोबर अधोजत म्हणजे ऊर्ध्व जत्रू म्हणजे हे सगळं आलं आणि इथून खालचा जो भाग आहे तो म्हणजे अधक कायस्य परिशेकः बलावहा. उष्णांबुना म्हणजे गरम पाण्याने डोक्याच्या संपूर्ण म्हणजे मानेच्या खालती संपूर्ण शरीरावरती जर आपण उष्ण अंबू म्हणजे गरम पाण्याने स्नान केलं तर तो बल शरीराला देणारा आहे. परंतु तेच उष्ण जल तू उत्तमांगस्य उत्तमांगावर आपण घातलं तर काय होणार आहे बलहृत केश चक्षुषाम. खूप गरम पाण्याने डोक्यावरून आंघोळ केली तर काय होणार आहे बलहृत केश चक्षुषाम म्हणजेच काय केश आणि चक्षुषाम बलहृत बल हरण करण्यासाठी ते कारणीभूत आहे. मग आपल्याकडे खूप सारे पेशंट्स असतात की जे हेअरफॉल साठी येत असतात. केसांचं बल कमी आहे, बरोबर? मग त्याच्यामध्ये कारण आपण बरीच इतर बघत असतो. जसं पित्त वृद्धीतनं ह्या गोष्टी चालू होतात. त्याच्यानंतर वृक्षतेतनं ह्या गोष्टी चालू होतात. म्हणजे केश शात ही गोष्ट. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये कावीळ किंवा टायफॉइड सारख्या व्याधींमध्ये सुद्धा खूप जास्ती प्रमाणामध्ये केस गळतात असं दिसतं. मग हे सगळं करत असताना समजा हिस्ट्री टेकिंग मध्ये तुम्हाला ह्याच्यातलं काहीच सापडलं नाही तर तुम्ही पाण्याचा टेम्परेचर विचारू शकतो. रादर ही गोष्ट विचारायलाच हवी असं आहे की किती गरम पाणी आंघोळीसाठी तुम्ही वापरता हे विचारायला हवं. सो खूप जास्ती कोश न वापरणं ही गोष्ट वेगळी आहे. पाण्याचं टेम्परेचर किती असावं अंघोळ करत असताना तर सर्वसाधारणतः असं म्हटलं जातं की हे जे एल्बो किंवा कोपर आहे ना ते बुडवल्यानंतर आपल्या शरीराचं टेम्परेचर आणि पाण्याचं टेम्परेचर हे इक्वल असायला पाहिजे. त्याच्याने खूप गरम आहे असं जाणवलं नाही पाहिजे किंवा खूप थंड आहे असंही नाही जाणवलं पाहिजे. असं पाण्याचं टेम्परेचर नॉर्मली असायला हवं.
त्यापेक्षा अतिशय गरम पाणी जर घेत असेल, तर केश आणि चक्षु या दोघांचं बल ते घालवणार आहे. आता का? तर उत्तमांग जे आहे, तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने आपण बघतो, की हे कफधामनं किंवा कफाचं स्थान आहे. ह्याच्या ठिकाणी काय आहे, तर सर्व इंद्रिय अधिष्ठित आहेत आणि इंद्रियांना बल देण्यासाठी म्हणून कफधामनं असं त्याला म्हटलेलं आहे. आणि केसांचं जे आरोग्य आहे, त्याच्यामध्ये पित्त विकृतीतनं केस विकृत होणार आहेत नित्याच. आणि म्हणून गरम पाण्याने जर का अंघोळ केली तर केसांचं बल कमी होतं. त्याच्यामध्ये वेअर अँड टेअर जास्त होतं. त्याचप्रमाणे चक्षुषाम डोळे जे आहेत ना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा विकृती विशेषत्वाने येते आणि म्हणून उत्तमांगस्य बलहृत केश चक्षुषाम डोळे लवकर ज्याच्याने खराब होतात. सो खूप लहानपणी म्हणजे अगदी बाळ जेव्हा असतात तर त्याही वेळेला फार मोठ्या प्रमाणावर मोठ्या गरम असं पाणी जर का डोक्यावरनं सारखं बाळांना घेतलं गेलं तरी सुद्धा त्याचा परिणाम स्वरूप चक्षु बल म्हणजे डोळ्यांचं बल कमी होण्याची शक्यता असते आणि म्हणून स्नानासाठी नित्य वापरात येणारं पाणी आणि त्याचा हे किती आहे टेम्परेचर किती आहे ह्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या राहतात. आणखीन स्नान कशा कशामध्ये करावं आणि कशामध्ये करू नये. स्नानम अर्दित नेत्रास्य कर्णरोगातिसारेषु आत्मान पीनस अजीर्ण भुक्तवत्सु च गर्हितम गर्हित म्हणजे वर्ज्य आहे. कुठे कुठे स्नानम अर्दित अर्दित म्हणजे आपण ज्याला फेशियल पाल्सी किंवा फेशियल पॅरालिसिस म्हणतो असे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये नेत्र आस्य कर्णरोग नेत्र रोगांमध्ये मुखरोगांमध्ये आणि कर्णरोगांमध्ये हे जे आहेत स्नान ही गोष्ट नाही करायला पाहिजे. जे कान वाहतोय, मिडल इयर इन्फेक्शन आहे किंवा तोंड आलेलं आहे किंवा तोंडाचे विशिष्ट काही व्याधी सांगितलेले आहेत, तर त्या पद्धतीचे जर व्याधी असतील किंवा डोळ्यांचे वेगवेगळे व्याधी असतील, तर अशा वेळेला स्नान करू नये. म्हणजे ह्या स्नानाचा उल्लेख जो आहे ना, तो विशेष करून उत्तमांगस्य स्नानः असा घ्यायला पाहिजे. कारण की विषय चाललाय उत्तमांगस्य बलहृत केशचक्षुषं स्नानमर्दित नेत्रास्य कर्णरोगाते सारेषु म्हणून. आणि म्हणून ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं जातं इव्हन कॅटरेक्टचं वगैरे ऑपरेशन झाल्यानंतर की 8 दिवस डोक्यावरनं अंघोळ करू नका. सो नेत्र रोग, कर्णरोग आणि मुखरोग यांच्यामध्ये स्नान जे आहे तर ते डोक्यावरून वर्ज्य आहे. आणखीन काय तर रोग आणि अतिसारेषु अतिसार असताना हे स्नान वर्ज्य करायला हवंय. म्हणजेच काय तर ज्या वेळेला शरीरामध्ये अजीर्णाची संप्राप्ती आहे तर अजीर्ण असताना स्नान करायचं नाहीये आणि म्हणून अतिसारामध्ये स्नान वर्ज्य आहे. आणखीन कशामध्ये तर आत्मान पोटामध्ये आत्मान असताना स्नान नाही करायचंय. आत्मान ही पुन्हा अवस्था जी आहे ती अजीर्णाशी संबंधित आहे. पीनस पीनस म्हणजे जीर्ण प्रतिशायी या अर्थाने किंवा आपण ज्याला आताच्या भाषेमध्ये सायनोसायटिस म्हणतो. सायनोसायटिस म्हटलं की पटकन कळतं असं आहे. सो पीनस असताना स्नान नाही करायचं. त्याच्यानंतर अजीर्ण आणि भुक्तवत्सु च गर्हितम ही सप्तमी आहे. भुक्तवत्सु हा. सो अजीर्ण असताना स्नान करायचं नाहीये. काय होतं तर कोष्ठशाखा गती बदलते आणि म्हणून स्नान जर का केलं अशा अवस्थेमध्ये तर काय होणार आहे कोष्ठशाखा गती विकृत झाल्यामुळे वाताची आणि दोषांची गती बदलणार आहे. आणखीन भुक्तवत्सु भुक्तवत म्हणजे जेवण झाल्यानंतर भुक्त म्हणजे खाणं झाल्यानंतर स्नान जे आहे ते गर्हित म्हणजे वर्ज्य आहे. खाणं झाल्यानंतर स्नान नाही करायला पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहे. खूप जणांना अशी सवय असते की ब्रेकफास्ट करतात ब्रेकफास्ट झाल्या झाल्या आंघोळीला जातात आणि मग पुढच्या गोष्टी चालू असतात. तर असं नाही करायला पाहिजे. हे क्रमविरुद्ध आहे. बरोबर आपण विरुद्ध आणि विरुद्धाचे वेगवेगळे प्रकार पुढे पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये क्रमविरुद्ध असं म्हणत असताना अन्न प्रत्येक वेळेला विरुद्ध आहे असं नाही बरं का. काही ज्याला विहार आहेत ना ते सुद्धा विरुद्ध म्हणून सांगितलेले आहेत. तर ह्याप्रमाणे क्रमविरुद्ध असा हा विहार आहे की आधी खायचं आणि त्याच्यानंतर अंघोळ करायची. तर ही गोष्ट चुकीची आहे आणि म्हणून स्नानम अर्दित नेत्रास्य कर्णरोगातिसारेषु आत्मान पीनसाजीर्ण भुक्तवत्सुच गर्हितम. मग आता इथेपर्यंत आपण दिनचर्येमध्ये आलो. त्याच्या पुढे काय तर जीर्णे हितम मितम चाद्यात न वेगान ईरयेत बलात न वेगितो अन्य कार्यस्यात न अजित्वा साध्य मामयम. जीर्णे हितम मितम चाद्यात. मग आता इथपर्यंत झाल्यानंतर म्हणजे काय 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 आपण बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्म मुहूर्तावर उठायचं
म्हणजे आता खाण्याची वेळ कुठली आहे बघा हां, नाहीतर लोकं उठतात आणि डायरेक्ट डायनिंग टेबलवर जाऊन चहा बिस्किट चालू करतात, बरोबर? सो कधी खायचं आहे? ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. त्याच्यानंतर पुरीश वेगाचं निवर्तन करायचं. मग ते झाल्यानंतर दंतपवन भक्षण म्हणजे दात घासायचे. ते झाल्यानंतर अंजन, अंजन झाल्यानंतर नावन, गंडूश, धूम, तांबूल हे झाल्याच्या नंतर अभ्यंग, अभ्यंग झाल्यानंतर व्यायाम आणि व्यायाम झाल्यानंतर मग काय करायचं आहे? तर स्नान करायचं आहे. व्यायाम, उद्वर्तन आणि मग स्नान असं आहे आणि मग स्नान झाल्यानंतर मग खायचं आहे. म्हणजे एवढा सगळा वेळ जो आहे ना, तेव्हा काही नाही खायचंय असा तेवढा अर्थ होतो. सो जीर्णे हितम मितम चाद्यात. मग हे सुद्धा कधी खायचंय? तर जीर्णे म्हणजे पहिला आहार जेव्हा जीर्ण झालेला आहे, त्यावेळेला पुढच्या आहाराचं सेवन करायचं आहे. जीर्णे चाद्यात असं झालं. जीर्णे सप्तमी, जीर्ण झालेलं असताना. हितम चाद्यात, हितकर आहाराचं सेवन करायचंय. मग हितकर आहार कुठला? तर तो आता सांगणार आहेत आपल्याला पुढच्या 5व्या-6व्या अध्यायामध्ये. त्याच्यानंतर मितम चाद्यात. तर मितम चाद्यात म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये किंवा योग्य मात्रेमध्ये. तेही पुढे सांगणार आहेत. म्हणजे ह्याला अनागेता वेक्षणा ही तंत्रयुक्ती आपण म्हणा. आगत जे अजून आलेलं नाहीये त्या संदर्भामध्ये वेक्षण ह्या गोष्टी आहेत. राईट? सो ह्याच्यामध्ये कसं आहे जीर्णे हितम मितम चाद्यात. जीर्ण असताना खायला हवं. मित आणि हित असं खायला हवं. तर एक गमतीचा श्लोक आहे बरं का. म्हणजे तो गंमत म्हणूनच घ्यावा. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की वैद्यांसाठी प्रिय कोण आणि अप्रिय कोण. तर हितभुक, मितभुक, रिपुः असं म्हटलेलं आहे वैद्याचा. वैद्याचा शत्रू कोण? म्हणजेच काय जो पेशंट होऊ शकणार नाही असा तो कोण? तर हितभुक आणि मितभुक रिपुः हा पूर्ण श्लोक तुम्हाला होमवर्कसाठी हा शोधून काढायचा. जरासं त्या निमित्ताने पुस्तकं चालली जातात, बघितलं जातं. सो हितभुक, मितभुक, रिपुः म्हणजे काय? हितकर खाणारा आणि मितकर आहार घेणारा, मिताहार घेणारा असा जो आहे तो शत्रू आहे वैद्याचा. असा गमतीचा एक श्लोक आहे. सो हितकर खाणं ही गोष्ट आयुष्याच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि मिताहार म्हणजे मात्रा त्याची योग्य असणं ही सुद्धा तेवढीच गरज आहे. मित म्हणजे सीमित या अर्थाने बरं का. म्हणजे ज्याला मर्यादा आहेत. अमर्याद जेवण नाही. मर्यादित थाळी असं. तर हे जे मर्यादित आहे ना तसं खाणं म्हणजे आहारमध्ये तुम्ही गुरु घेताय, लघु घेताय आणि मग त्याच्यामध्ये मात्रा किती असायला हवी. हे पुढे मात्रा शेतीमध्ये ते सांगणार आहेत. आणि मग इथे कसा आहार घ्यायचा? जीर्णे, हितम, मितम, च आद्यात. च म्हणजे जीर्णे, हितम, च मितम, आद्यात. आणि मग काय तर न वेगान इरयेत बलात. इरण म्हणजे प्रवृत्त करणं. हं. न वेगान इरयेत बलात. म्हणजेच काय तर बलात. बलात म्हणजे बळच. कंपल्सरीली. काय करू नये? वेगान इरयेत न. वेगांना प्रवृत्त करू नयेत. मग हे वेग कुठले? 4थ्या अध्यायात पुढे सांगणार आहेत. म्हणजे काय तर जे वेगवेगळे 13 अधारणीय वेग सांगितलेले आहेत तर त्यांना स्वतःहून प्रवर्तित करू नये किंवा बलात् प्रवर्तन त्यांचं करू नये. आणखीन महत्वाची गोष्ट कुठली? त्यांचं प्रवर्तन तर करू नका हे सांगितलं, पण न वेगितो अन्य कार्य हा स्यात. न अन्य कार्य हा स्यात. इतर कार्यामध्ये न स्यात राहू नका. कधी वेगित हा म्हणजेच काय तर वेगित हा अन्य कार्य हा न स्यात म्हणजे वेग आला असता इतर कामांमध्ये व्यग्र राहू नये. म्हणजेच काय तर त्या वेगाचं जसं उदिरण करायचं नाहीये किंवा बलात तर इरण करायचं नाहीये त्याचप्रमाणे जेव्हा वेग उत्पन्न झालेला आहे त्यावेळेला त्या वेगाला धारण पण करायचं नाही. या अर्थाने इथे न वेगितः अन्य कार्य स्यात्. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे की दिनचर्येच्या सुरुवातीला आपण बघितलेली होती की त्याच्यामध्ये पुरुषाचा वेग आलेला असताना त्याचं धारण करू नये आणि धारण न करता त्याचं इरण पण करू नये. म्हणजे त्याचं नुसतं मोचन करावं किंवा तो वेग रिलीज केला पाहिजे जे काही प्रेशर आलेलं असेल ते. तर हे का आणि कशासाठी? तर हे फक्त फिजिओलॉजिकल किंवा फक्त फिजिकल अशी गोष्ट इथे नाहीये. मग ते कसं आहे? तर ज्या वेळेला वेग उत्पन्न झालेला आहे ना, तर त्यावेळेला हा वेग जो आहे
तर तो वेग आपण धारण पण करायचा नाहीये आणि उदीरण पण करायचा नाहीये. तर त्या वेगाला प्रवर्तित आपले आप होऊ द्यायचं आहे. न वेगितः अन्य कार्यः स्यात् अजित्वा साध्यम आमयम असं म्हटलेलं आहे पुढे. तर आपण हे जे चरण आहे हे नेक्स्ट टाइम बघूयात. आपले शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आपलं जीर्णे हितम मितम चाद्यात न वेगान ईरयेत बलात् न वेगितः अन्य कार्यस्यात अजित्वा साध्यमामयम. इथपर्यंत आज झालेलं आहे. सो तुम्ही तुमचे जे काही शंका असतील त्या विचारू शकता. शंकांना आपण उत्तर देऊयात. ओके. सो ओके, ऑलरेडी आलेले आहेत शंका. आपण शंकांकडे जाऊया. ओके. सो आवाज येतोय ना आता व्यवस्थित? पहिले स्लो होता, आता अगोदर जास्त होता विदाउट हेडफोन. ओके. तहान तर वेग आहे ना, मग व्याधी म्हणून कसा विचार करावा? ओके. तहान हा वेग आहे आणि तहान हा एक व्याधी पण आहे. ओके. सो तहान वेग कधी आणि तहान व्याधी कधी ही गोष्ट बघायला पाहिजे. तर तहान म्हणजे तृष्णा. हा स्वभावज व्याधी सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला तहान लागते, भूक लागते. हे तहान आणि भूक हे दोन्ही स्वभावज व्याधी आहेत आणि हे वेगळ स्वरूप आहेत. भूक ही सुद्धा वेगळ स्वरूप आहे आणि तहान ही सुद्धा वेगळ स्वरूप आहे. आणि म्हणून तहान लागलेली असताना पाणी पिणं आणि भूक लागलेली असताना खाणं या दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे. ओके. मग दोन्हीचा विचार कसा करायचा असं म्हटलंय तर प्राकृतरित्या म्हणजे 2 ते 3 तासांनी आपल्याला असं वाटलं की पाणी प्यावं तर ते नॉर्मल गोष्ट समजली पाहिजे किंवा तो वेग आहे असं समजलं पाहिजे. परंतु तहान लागते सतत आणि पाणी प्यायला नंतर सुद्धा कोरड पडते. अशी जर का गोष्ट घडत असेल ना तर तो तृष्णा हा व्याधी म्हणून धरायला पाहिजे. म्हणजेच काय तर त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला ना की ती गोष्ट व्याधी स्वरूपामध्ये प्रवर्तित होते. जसं भूक आहे भूक लागणं ही गोष्ट चांगली आहे आणि उत्तम भूक असणं ही गोष्ट तर उत्तमच आहे. परंतु जिथे आपण भस्मकासारखा व्याधी बघतो की ज्याच्यात पुन्हा पुन्हा भूक लागते, मग ती विकृती आहे. मग ती विकृती का आहे? तर ते पुन्हा पुन्हा खाणं हे एक त्रासाची गोष्ट होऊन जाते आणि म्हणून ती विकृती आहे. म्हणजेच काय तर अग्नीची विकृती त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं शरीर जे आहे ना तर त्याचं काय म्हणतो आपण ज्याला साम्यत्व प्रस्थापित होत नाहीये आणि तसं साम्यत्व होत नसल्यामुळं काय घडत आहे तर ते व्याधीमध्ये परिणत होत आहे. रोज समजा नॉर्मल तहान लागते, पाणी प्यायलं की गोष्ट संपते, राईट? सो तिथे दोष जे आहेत ना तर त्यांची साम्यावस्था मेंटेन होते पाणी प्यायल्यानंतर. परंतु तहान लागलीये आणि पाणी प्यायल्यानंतर सुद्धा जर साम्यावस्था मेंटेन होत नाहीये किंवा विकृती होते पाणी प्यायल्यानंतर किंवा तहान इतक्या पद्धतीने लागते की त्याच्यामध्ये दोषांची विकृती उत्पन्न होते. असं जर घडत असेल तर ती जी तहान आहे तर तो वेग न समजता व्याधी समजला पाहिजे. आणि तहान लागते आणि पाणी प्यायल्यानंतर शमन होते आणि दोषांची अवस्था प्राकृत किंवा साम्यावस्थेमध्ये येते. असं जर होत असेल ना तर मग मात्र ती तहान जी आहे ती वेग म्हणून धरायला पाहिजे. ह्याच्याप्रमाणे वेग आणि व्याधी ह्याच्यामध्ये हा व्यवच्छेद आपल्याला करता येतो. ओके. सो आईने प्रेग्नन्सीमध्ये स्टिरॉइड्स घेतली अशी हिस्ट्री आहे. 7 वर्षाच्या मुलीला अर्ली प्युबर्टी सिम्पटम्स आहेत. ब्रेस्ट डेव्हलपमेंट 1 to ॲक्झिलरी हेअर्स आहे, ब्लॅक हेड्स आहेत. तर यामध्ये आपण काही करू शकतो का? त्याच्यानंतर धूमपानामध्ये नाकाने धूम सोडला तर नेत्रहानी सांगितले. तर नेत्रहानी कशी होते? 2 प्रश्न आहेत. ठीक आहे. चांगले प्रश्न आहेत बरं का हे. तर हे जे आहे ना 7 वर्षाची मुलगी आहे आणि आईने स्टिरॉइड्स घेतलेली होती असं म्हटलं तर स्टिरॉइड्स घेण्याची 2 कारणं ह्याच्यामध्ये असू शकतात. की आईला जर काही विशिष्ट व्याधी असतील तर त्याच्यासाठी ते स्टेरॉइडल गोष्टी चालू असतील. जसं ॲलर्जीज वेगवेगळे आहेत किंवा ऑटोइम्यून काही डिसीजेस आहेत किंवा दुसरी गोष्ट म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे आणि अशा शक्यतेच्या वेळेला जनरली लास्ट मंथ मध्ये काही वेळेला की जेव्हा डिलिव्हरी होईल अशी शक्यता असते तर लंग मॅच्युरिटीसाठी म्हणून सुद्धा स्टिरॉइडल इंजेक्टेबल्स दिली जातात. पण ह्या एवढ्याशा स्टेरॉइड्सनी अर्ली प्युबर्टीची लगेच लक्षणं यावीत असं काही वाटत नाही किंवा किती वर्ष ती घेते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. हे दुसरी जी केस सांगितली की ज्याच्यामध्ये काही कारणामुळं
ती जी मदर आहे, तर तिला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे आणि लास्ट 2 to 3 इंजेक्टेबल्स वगैरे अशा पद्धतीची स्टेरॉइड दिली जातात. तर असं ज्या वेळेला दिलं जातं ना, तर त्यावेळेला लगेच काही बेबीवरती त्याचा परिणाम येईल असं नाही आहे. परंतु काही अनेक वर्ष जर का अशा पद्धतीची औषधं घेतली गेली असेल, तर मग त्याचा परिणाम या स्वरूपामध्ये येण्याची शक्यता राहू शकते. मग ह्याच्यामध्ये काय करता येईल असं एक विचारलेलं आहे. तर 7 इयर्स आहे आणि ह्याच्यामध्ये इव्हन पिरियड्स चालू झालेत का नाही झालेत हे सुद्धा बघायला हवं. आणि जर का अर्ली प्युबर्टी लक्षणं आहेत, तर अर्ली मेनार्की लक्षणं सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत. आता ओव्हरऑल आपण बघतोय बाहेरच्या जगामध्ये की नॉर्मल 12व्या वर्षापासून म्हणजे तद्वर्षात द्वादशादूर्ध्वं याति पंचाशतक्षयम् हे प्राकृत रजः प्रवृत्तीचं काळ सांगितलेलं आहे 12व्या वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत. परंतु आत्ताच्या काळामध्ये आपण बघतोय की सर्वसाधारणतः 10, 11 किंवा त्याच्याही अधिक क्वचित 9 वर्षाच्या एजमध्ये पिरियड्स येत आहेत. आणि तसं होण्याचं जे कारण आहे ना, तर त्याच्यामध्ये एक्सपोजर किंवा बाकीच्या गोष्टी टीव्ही किंवा ह्या गोष्टी बघणं, ह्याही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. किंवा प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रीने, त्या आईने काय गोष्टी पाहिलेल्या आहेत, कोणते पिक्चर बघितलेले आहेत, ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये संबंधित असू शकतात. मग आता हे असं-असं आहे, तर द्यायचं काय आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. सो ह्या गोष्टींची कारणं जी आहेत ना, ती ह्या स्वरूपामध्ये आपण बघू शकतो. आणि इथे औषधं काय द्यायची? तर इथे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. म्हणजे ज्या वयाला किंवा ज्या एजची जेवढी मॅच्युरिटी आहे, त्याप्रमाणेच फिजिकल मॅच्युरिटी सुद्धा असायला हवी. बरोबर? सो काळाच्या दृष्टीने जेवढी मॅच्युरिटी आहे, तशीच मॅच्युरिटी इथे असायला हवी. तर असं असताना व्यवस्थापन गण वापरणं, त्याच्यानंतर रसाचं यापन उत्तम पद्धतीनं होईल, या पद्धतीनं औषधं वापरणं. तर ह्या गोष्टी करायला पाहिजेत. सो रसपाचक, अंगमर्द प्रशमन ह्या गोष्टी 3 वेळेला गरम पाण्याबरोबर असं वापरायला हवं किंवा त्याच्यानंतर आता म्हटल्याप्रमाणे व्यवस्थापन गण आपण वापरू शकतो. ह्याच ठिकाणी आपण रसायन चिकित्सा सुद्धा वापरू शकतो. जर सर्व धातू प्राकृतरित्या जर का मॅच्युअर नाहीयेत आणि तरी सुद्धा अर्ली मॅच्युरिटी सारखी ती लक्षणं दाखवतात असं जर असेल ना, तर तिथे रसायनांचा सुद्धा परिणाम आपल्याला चांगला मिळत असतो. आणखीन एक विचारलेलं आहे की धूमपानामध्ये नाकाने धूम सोडला तर नेत्रहानी होते. तर ज्या वेळेला श्वास तोंडाने धूम घेतला जातो तो नाकाने किंवा तोंडाने, पण सोडताना जर का तो नाकाने सोडला ना, तर त्याच्यामध्ये ह्याचा म्हणजे नाकाचा जो पाठीमागचा भाग आहे फॅरिंग्स ओके. सो तिथे नेझोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स असे 2 प्रकार आहेत राइट. सो तिथून बाहेर सोडत असताना जेव्हा आपण तोंडाने समजा धूर सोडला, तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण धूर सोडू शकतो आणि नाकाने सोडत असताना नासाही शिरसोद्वारम असं म्हटलेलं आहे आणि म्हणून हा धूर जो आहे ना, तर त्याच्यामध्ये उत्तम अंगामध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे आणि नेत्रहानी त्याच्यामुळे होते. कारण की आतमध्ये धूम सोडत असताना एक विशिष्ट प्रेशर क्रिएट होत असतं आणि त्याच्याशी संबंध ह्याचा राहतो आणि म्हणून नाकाने धूम सोडला तर त्याच्याने नेत्रहानी ही गोष्ट सांगितली आहे. उद्वर्तनामुळे मुले मन स्थिर होईल का? छान प्रश्न आहे. नक्की होईल बरं का. आणि मग इथे वेगवेगळ्या पद्धतीचं उद्वर्तन वापरायला पाहिजे. मग मन स्थिर करणारं उद्वर्तन असं आपण म्हटलं तर संज्ञास्थापन गण आहे. बरोबर? सो संज्ञास्थापन गणाने जर का मुलांना अंघोळ घातली, हां, म्हणजे उद्वर्तन करून त्यांनी अंघोळ घातली, तर नक्कीच मुलांचं मन स्थिर होण्याचा परिणाम दिसत असतो आणि ह्याप्रमाणे आपण आपल्या पेशंट्समध्ये वापरलेलं आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा चांगला दिसतो बरं का. सो छान विचार आहे. ओके. त्याच्यानंतर ओबेज आणि पीसीओडी पेशंटमध्ये अधोगर रक्तपित्त असताना एक्सरसाइज सांगावे का? अधोगर रक्तपित्त असं म्हणत असताना इथे 2 गोष्टी येतील. एक महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये पिरियड्स चालू असणं असं किंवा दुसरी गोष्ट जी आहे ती गुदगत रक्तस्राव असा. पण रक्तपित्त असताना जरी पेशंट ओबेज असेल ना, तरी सुद्धा ॲक्टिव्ह फेज म्हणजे ज्यावेळेला पेशंटला वेग आहे रक्ताचा, तर त्यावेळेला ही गोष्ट नाहीच करायला पाहिजे. कारण कुठल्याही पद्धतीचा व्यायाम जर का अशा वेळेला केला, तर ब्लीडिंग वाढतं अशी गोष्ट आहे. जरी तो ओबेज असला तरी सुद्धा तिथे व्यायाम त्या क्षणाला किंवा तेवढ्या काळापुरता नाही करायचा. आधी रक्तपित्त पूर्ण ट्रीट करून त्याची संप्राप्ती आपण फिरवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ते बरं झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या इतर ज्या गोष्टी आहेत ओबेज पेशंटमध्ये तर आपण व्यायाम सांगू शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे रजस्वला किंवा पिरियड्स असताना व्यायाम सांगायचा का नाही सांगायचा? किंवा कंटिन्युअस स्पॉटिंग कंटिन्युअस होतंय, असे जे पेशंट असतात, की 15-15 दिवस स्पॉटिंग होतंय. तर असे जे पेशंट असतात ना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा इथे रक्तपित्तासारखी संप्राप्ती असल्यामुळे व्यायाम नाही सांगायचा. ते केल्यानंतर संप्राप्ती वाढते असाच अनुभव आहे आणि म्हणून पेशंट इव्हन सांगतात सुद्धा, की धावाधाव दगदग झाली तर हेवी ब्लिडिंग होतं स्पॉटिंगच्या ऐवजी. तर असं असल्यामुळे तिथे व्यायाम नाही सांगायचा. मग तुमचा पुढचा प्रश्न कदाचित असा असेल, की मग ओबेसिटीचं काय करायचं? तर आहार ह्या गोष्टींनी ओबेसिटी कंट्रोल करायची आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोष्ठशाखा गती कंट्रोल करण्यासाठी प्राणायाम ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून वेगवेगळे प्राणायाम त्याच्यामध्ये करायला सांगायचे. शीतली, सितकारी असे प्राणायाम, की ज्याच्यामुळे शरीरामध्ये शैत्य येईल आणि वाताची गती सुद्धा प्राकृत होईल. शरीरात शैत्य आल्यामुळं हे जे रक्तपित्ताची संप्राप्ती आहे ना, ती पण मोडायला मदत होईल. सो ह्या पद्धतीने आपण तिथे औषधं द्यायला पाहिजेत. आणखीन एक विचारलेलं आहे, की फीलिंग ड्राय थ्रोट अँड फ्रिक्वेंट युरिनेशन, शुगर नॉर्मल आहे, देन कॅन वी थिंक ऑफ दिस पेशंट ॲज कृष्णा? आणि की क्लेदग्ध विचार करावा असं विचारलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये कसं आहे ना, की ड्राय थ्रोट आहे आणि फ्रिक्वेंट युरिनेशन पण आहे, पण शुगर नॉर्मल आहे आणि वय किती आहे, तर खाली लिहिलेलं आहे की 30 वय आहे. तर 30 हे खूपच कमी आहे प्रमेहाच्या संप्राप्तीनुसार जर विचार केला. शुगर नॉर्मल आहे म्हणजे संप्राप्ती प्रमेहाची नाहीये असं काही होऊ शकत नाही. तिचा लाईफस्टाईल कशी आहे? सिडेंटरी आहे का? एका जागी बसते का? स्ट्रेस किती आहे? त्याच्यानंतर ओबेज आहे का? किंवा मेदाची विकृती आहे का? घाम जास्ती येतोय का? त्याच्यानंतर वेगांचं उदिरण किंवा धारण होतंय का? हे सगळे प्रश्न तिला विचारायला पाहिजे. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जर का हो असतील ना, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची राहते, की प्रमेहाची संप्राप्ती शरीरामध्ये चालू झालेली आहे आणि प्रमेहाची संप्राप्ती सर्वसाधारणतः 10 वर्ष शरीरामध्ये राहते आणि त्याच्यानंतर त्याची व्यक्ती होत असते आणि म्हणूनच ही पूर्वरूपांच्या लक्षणांमध्ये असं म्हणून हा प्रमेह आपण धरू शकतो. तर प्रमेह म्हणत असताना प्रकर्षेण मेहती येते. इथे म्हटलेलं आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ युरिनेशन आहे. मग ह्याच्यामध्ये मूत्र प्रवृत्तीच्या वेळेला दाह होणं किंवा प्रत्यक्ष मूत्र परीक्षण करणं आयुर्वेदिक पद्धतीनं. म्हणजे काचेच्या बाटलीमध्ये घेऊन ते सांद्रमेहाप्रमाणे दिसतंय का? किंवा उदकमेहाप्रमाणे दिसतंय का? ह्या गोष्टी बघायच्या आणि त्याचे जे काढे आलेले आहेत ना, तर त्याचा वापर आपण पेशंट्स ट्रीट करण्यासाठी करायचा. असं जर का केलं ना, तर ह्या पेशंटमध्ये जास्त चांगला परिणाम दिसेल असं वाटतंय. आणि ड्राय थ्रोट किंवा थ्रोटमध्ये सुद्धा सतत जे हे वाटतं आहे, की काय म्हणू ड्रायनेस किंवा कोरडेपणा असा वाटतोय. तर त्या दृष्टीने गंडूश किंवा काही विशिष्ट जे तेलाचे गंडूश आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये वापरायला हरकत नाही. तसे जर का केले ना, तर त्याचा परिणाम चांगला येईल असं वाटतंय. सो प्रमेह ह्या दृष्टीने ह्याचा विचार करून द्यायला निश्चितच हरकत नाही आहे. ओके. सो अजून एक नेक्स्ट क्वेशन आहे, की अ, कारण कर्णकंडू आणि शुष्क कास के लिए व्हिच ऑइल इन इंटरनल मेडिकेशन शुड बी हेल्पफुल? कर्णकंडू, कर्णकंडू दोनदा लिहिलंय बरं ठीक आहे. शुष्क कास. कर्णाच्या ठिकाणी कंडू असताना आणि शुष्क कास असताना कुठलं ऑइल वापरावं? इंटरनल मेडिकेशन कुठलं वापरावं? असं विचारलंय. तर कंडू असताना कानाच्या ठिकाणी जेव्हा आपण बघणार ना, तर विशेषत्वाने रुईचं तेल जे असतं ना, तर त्याचा परिणाम चांगला येतो. अर्क का जो तेल रहता है वो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आतनं जी औषधं वापरायची आहेत. कान खाजतोय याचा अर्थ कसा आहे ना, की घशाशी संबंधित आणि सर्दी किंवा प्रतिश्याशी संबंधित अशा संप्राप्त्या बऱ्याच वेळेला घडत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये अतसी उपनाह जो आहे, की जो आपण मॅस्टर्ड प्रोसेसवर लावू शकतो. तर त्याच्यामुळं सुद्धा हा कर्णकंडू अतिशय चांगल्या पद्धतीने कमी येत असतो. बऱ्याच वेळेला असं आहे, की एक्स्टर्नल ओटायटिस असतो. तर त्याही वेळेला याचा परिणाम हे जे आता रुईचं तेल सांगितलं त्याचा परिणाम चांगला येत असतो. आणि ह्याच्यामध्ये अभ्यंतर औषधं कुठली द्यायची? तर ह्याच्यामध्ये सिचू, यष्टी, पटोल, मुस्ता असं अभ्यंतर द्यावं किंवा त्याच्यानंतर रात्री झोपताना कृमिकुठार द्यावं किंवा तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ना, हे सगळे मल जे आहेत ते मल आहेत, की जे मांसाचे मल सांगितलेले आहेत. सो मांसाचा मल असा विचार करून मांसपाचक असं जरी वापरलं तरीसुद्धा जर का मलविकृती असेल म्हणजे मलविकृती असेल तर ती दूर होऊ शकते आणि ती मलविकृती दूर झाल्यानंतर त्याचा परिणाम असा येतो, की हे जे वेगवेगळ्या पद्धतीचे कंडू आहेत तर ते कमी व्हायला लागतात.
मांसाचा मल म्हणून एक्स्टर्नल इयरमध्ये किंवा ऑडिटरी कॅनलमध्ये मल स्वरूप असणं ही गोष्ट नॉर्मल आहे. परंतु तो स्टिकी आहे, बाहेर येत नाहीये, चिकट आहे, आतमध्ये राहतोय. असं जर राहिलं तर आत इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळं हे वेगवेगळे कर्णकंडू चालू होत असतात आणि म्हणून त्या मलाचं स्वरूप बदललं पाहिजे, मलाचं स्वरूप बदललं पाहिजे आणि मल हा मांसावर अवलंबून आहे. म्हणून पाचक असं जर काही ह्याच्या ठिकाणी वापरलं गेलं ना, तर त्याचा परिणाम चांगला येतो. इव्हन बऱ्याच वेळेला असं आपल्याला सापडतं, की नित्य प्रतिशय पेशंट्सना होत असतो. हं. मग त्यामध्ये सुद्धा कसं आहे ना, की प्रतिशय सतत होतोय, तर आपण बऱ्याच वेळेला विचार करून फक्त कफाचा विचार करून औषधं देतो. पण तो प्रतिशय हा मल आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार मांसपाचक पद्मकाष्ठ किंवा मांसपाचक आणि कंडुग्ध किंवा मांसपाचक आणि कृमिघ्न अशी जर औषधं वापरली ना, तर त्याचा परिणाम चांगला येत असतो. सो ह्या दृष्टीने आपण ह्या मलांकडे बघायला हवं. ओके. सो त्याच्यानंतरचं जे आहे, काही पेशंट वराही 12ही महिने थंड पाण्याने स्नान करतात. अशा पेशंटच्या काय दृष्टी होते? कसं आहे ना, की सातम्य हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. 12ही महिने थंड पाण्याने स्नान करणं. पण थंड म्हणजे किती थंड आहे? तर टॅप वॉटर असेल तर ते एक वेळ ठीक असतं. परंतु नदीचं पाणी जे आहे ना, तर पूर्वीच्या काळामध्ये लोकं नदीमध्ये स्नानाला जात असायचे आणि पहाटेच्या वेळेला तर थंड निश्चितच पाणी असणार आहे ते. तर त्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे आणि नित्य जर का त्याची सवय असेल ना, तर त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु एरवी आपण गरम पाण्याने घेतोय आणि उन्हाळा चालू झाला म्हणून थंड पाण्याने स्नान केलं, असं जर करायला लागलो ना, तर मग मात्र विकृती दिसायला लागतात. अर्थात टेम्परेचरमध्ये डिफरन्स तर करायला पाहिजे अंघोळीच्या पाण्याच्या. म्हणजे बाहेर जर का खूप थंडी आहे, तर पाण्याचं टेम्परेचर थोडंसं गरम, की जे आपल्याला सोसवेल असं किंवा पाणी घेताना आनंद होईल असं असायला पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर तेवढाच टेम्परेचरचं जर गरम पाणी घ्यायला गेलो ना, तर अनइझीनेस यायला लागतो. तर हा अनइझीनेस येऊ नये अशा पद्धतीचं सोसवेल असं ते पाणी असायला पाहिजे. मग नित्य 12ही महिने जर थंड पाण्याची सवय असेल ना, तर त्याच्यामध्ये विकृती काही दिसतीलच असं नाही आहे. परंतु थंड प्रदेशामध्ये किंवा वृक्ष प्रदेशामध्ये राहत असताना थंड पाणी रेग्युलर घेतलं गेलं, तर मग कदाचित सांध्यांवरती वगैरे वृद्धीचे वाताच्या पाण्याच्या शैत्यामुळं असे परिणाम येण्याची शक्यता आहे. मूळ स्वभाव जर बघितला ना पाण्याचा, तर तो थंडच आहे. परंतु आपण गरम करून किंवा रूम टेम्परेचरचं किंवा कोमट किंवा कोष्ण असं जर पाणी घेतलं, तर ते स्वभावाने ते थंडच आहे. परंतु थंड पाणी जे आहे ना, ते स्तंभन करणार आहे. सो ह्या 2 गोष्टींमध्ये हा फरक आहे, हे जाणायला पाहिजे. ओके. मुखलेपन दृढ भवती नेत्रम हे कसं? ओके. हा श्लोक मला द्या जरा. मुखलेप जे आहेत ना वेगवेगळे तर ते पूर्ण शरीरावरती काम करतात. मग आता मुखाचा लेपाचा पूर्ण शरीराचा काय संबंध असं वाटेल. तर मुख जे आहे ना, तर ते शुक्राचं स्थान असं म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून शुक्राच्या स्थानावरती केली गेलेली चिकित्सा जी आहे ना, ती सर्व धातूंवरती उपयोगी पडू शकते आणि म्हणून मुखलेप वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. इव्हन तुम्ही हे पण बघितलेलं असेल, की वेगवेगळे जे मुखलेप जे आहेत, जसं काळे तीळ वगैरे आलेले आहेत त्याच्यामध्ये, तर ते लेप लावल्यानंतर केस जे आहेत ते उत्तम पद्धतीनं मुलायम आणि काळे होतात. त्याच पद्धतीनं वेगवेगळे जर का काही लेप असे आहेत, की जे चेहऱ्याला लावले तर जर केस काळे होतात. तर त्याच पद्धतीनं वेगवेगळे केमिकल जर चेहऱ्याला लावले, तर केस लवकर पांढरे होतात असंही दिसतं. सो केसांवरती आणि तसंच नेत्रावरती असा मुखलेपांचा परिणाम येत असतो. आणि ह्याचं कारण एकच आहे, की मुख जे आहे ते शुक्राचं स्थान म्हणून सांगितलेलं आहे. हा मुख्य त्याचा गुणधर्म आहे. चहा किंवा फ्रुट्स घेऊन स्नान केले तर चालते का? ओके. एकतर सकाळी काही न खाता फ्रुट्स खायचे नाहीयेत. ओके. हा एक महत्त्वाचा भाग झाला. सो उठल्या-उठल्या फळं खात बसले, नो. याचं कारण सकाळचा जो काळ आहे तो कफाचा आहे आणि फळ जे आहे ते कफ उत्पन्न करणार आहे. म्हणून फळाचा जो टाईम आहे तो सर्वसाधारणतः संध्याकाळी एक 4 वाजता वगैरे असा असावा किंवा एक साधारण 11, 11:30 वगैरे सकाळी असा असावा, जर आपण आहार घेणार नसू तर. आणि चहा जी आहे ना, ही गोष्ट चालू शकते किंवा जी लिक्विड्स आहेत, पेया ज्या आहेत, त्या एक वेळ चालू शकतात अंघोळीच्या आधी. परंतु सॉलिड आहार जो आहे ना किंवा फळं आहेत, ही मात्र नाही घ्यायला पाहिजे. ओके.
एक लास्ट क्वेशन घेऊया आणि थांबूया आता. अ, मतिमंदत्व यामध्ये इंटेलेक्चुअल चॅलेंजेस प्लस डिलेड माइलस्टोन्स असं दोन्ही जर का दिसतात, पण गतिमंदत्व म्हणजे फक्त डिलेड माइलस्टोन्स असं घ्यायचं. गतिमंदत्व नेमका काय विचार आहे? ओके. कसं आहे ना, की हे मॉडर्न च्या लोकांनी मतिमंद, गतिमंद वगैरे असे वेगवेगळे त्याच्यात टर्मिनॉलॉजीज वापरलेले आहेत. तर त्यांच्यानुसार गतिमंदत्व म्हणजे काय? हे आधी समजून घ्यायला पाहिजे. मतिमंदत्व ह्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत, की एखादी गोष्ट समजा त्यांना सांगितली तर काहीच कळत नाही. इथे पासून एखादी गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगितली तर थोडं कळतं आणि अनेक वार सांगितली तर मग तो कन्सेप्ट त्यांना समजतो. पण गतिमंदत्वामध्ये कसं आहे, की एक गोष्ट सांगितली तर एका वेळेला एक समजू शकते. पण ती नेक्स्ट टाईम त्याच पद्धतीनं लक्षात राहील असं होत नाही. किंवा एखाद्या माणसाला कॉम्प्लेक्स ज्याला इन्स्ट्रक्शन्स म्हणतो हां, सिंगल इन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन मॉडर्ननुसार ह्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे आता समजा उठ, तर उठतो माणूस. बस, तर बसतो. पहिल्यांदा बस, मग उठ, उठून बॉल हातात घे, तो बॉल घेऊन माझ्याकडे ये, बॉल मला दे आणि जाऊन पाणी आण. ह्याला म्हणतात कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन्स म्हणजे अनेक इन्स्ट्रक्शन्स एकाच ह्याच्यामध्ये सांगणं. असं जर केलं ना, तर गतिमंद जे पेशंट असतात, तर त्यांना हे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन्स समजत नाहीत बऱ्याचदा आणि त्याच्यामुळं पेपर वगैरे लिहीत असताना त्यांना बऱ्याच वेळेला अडचणी येत असतात. कारण की त्यांना एक गोष्ट एका वेळेला जमते, पण त्याच्याच बरोबरीने नेक्स्ट स्टेप जमेल असं नाही आहे किंवा विशेषत्वाने गणितं सोडवताना अल्जेब्रिक जी हे असतात ना इक्वेशन्स त्याच्यामध्ये ह्या लोकांना बऱ्याचदा प्रॉब्लेम येत असतो. सो गतिमंद ही गोष्ट त्यातल्या त्यात ठीक आहे. म्हणजे तो माणूस काहीतरी हे करू शकतो. पण मतिमंद असताना म्हणजे त्याची बुद्धीची आकलन शक्तीच कमी आहे आणि आकलन शक्ती कमी असताना फक्त काय म्हणतो आपण ज्याला की समजणं आणि समजणं रिएक्ट करणं ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मतिमंदत्वाला अडथळा असतो. सो गतिमंद आणि मतिमंद हे जे 2 शब्द आहेत ना, तर हे शब्दाचे नेमके अर्थ वेगवेगळे आहेत. सो त्या दृष्टीने गतिमंद आणि मतिमंद ह्या दोन्ही शब्दांकडे आपण बघायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण चिकित्सा देऊ शकतो. ओके. सो आज थांबूयात असं मला वाटतं. आपण हे म्हणूया पसायदान आणि त्याच्यानंतर आजच्या ह्याला विराम देऊयात. पुन्हा पुढच्या गुरुवारी सेम 5 वाजता. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणजात वर्षत सकळ मंगळी ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला